one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, विनोदाच्या तंत्रानं हास्य मंत्र घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार हास्याचा चौकार। मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे सरी या चित्रपटाची संपूर्ण टीम। त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। सर्वप्रथम सौंदर्य आणि अभिनय यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, साऊथ स्टार पृथ्वी अंबर, तरुणाईच्या हृदयात राज्य करणारी रितिका श्रोत्री, चॉकलेट बॉय अँड हँडसम हंक अजिंक्य राऊत। तुमचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे। प्रचंड फॅन फॉलोइंग असणारी मोना डार्लिंग आज पुन्हा एकदा सज्ज झाली आहे मुलाखत घेण्यासाठी। चला तर बघूया विनोदाची ही मोहीम ती कशी फते करते येते। ही मुलाखत घेऊन आपल्या समोर येत आहेत अर्थातच कल्याणची चुलबुली शिवाली परब, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत। एक्सक्यूज मी ऐका ना मॅडम कधी येणार आहेत मला सांगा ना प्लीज। एक्सक्यूज मी हा. मॅडम मॅडम हा. मॅडम त्यांचं काय? पहिल्यांदाच असं खरं खरं बघतोय ना, तर फिन्स्टावर मी फॉलो करतो त्यांना। बापरे बाप, 502K फॉलोअर्स, 280K फॉलोईंग, 632 पोस्ट, रिसेंट पोस्ट, असं हृदयाचं पिलो घेऊन, आणि रिसेंट रील म्हणजे क्रिटिकल वॉक लाईन। सुंदर आहेत मॅडम। वाईट याच गोष्टीचं वाटतं गौरव मोरेंसोबत लंडनला होत्या। बाकी हे बघा, हे साधारण तुमचं प्रमोशनल फ्लर्टिंग करून झालं असेल तर ज्या गोष्टीमुळे तुम्हाला हा कॉन्फिडन्स आलेला आहे ते करूया। स्किट हो हा, मला प्लीज सांगा ना मॅडम कधी येणार आहेत? मॅडम लगेच येणार। 12ची वेळ दिली होती, 3 वाजलेले आहेत। येतील त्या। अरे मला सांगा ना, पण तसं मला सांगा ना, काय ना मी 3 तास फक्त वाट बघतोय। इतका वेळ मी कुठेच नाही थांबलो, एव्हरेस्टवर पण नव्हतो थांबलो। चढलो, झेंडा लावला, उतरलो, एवढंच केलंय मी। बोलवा ना त्यांना. हा, तुम्ही बसून घ्या ना, तोवर तुम्ही बसून घ्या, बसा इथे। तुम्ही रेस्ट घ्या। ओ, आज हा दर्जा आहे विनोदाचा। मॅडम आल्या, मॅडम आल्या। बोल, प्लीज। हॅलो मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग, बूम बूम या कोण आहेत? या मोना मॅडम आहेत। म्हणजे या तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत। या घेणार आहेत? हा, काय झालं? नाही, साधारण अशा रंगाचा एक काकाकुवा पोपट पाहिला होता मी 3 वर्षांपूर्वी। त्यामुळे मला असं वाटलं की पोपट नाही, बसून घ्या, बसून घ्या, हरकत नाही। मॅडम। हाय, हॅलो मॅडम, फोटोशूट नाहीये, इंटरव्ह्यू आहे इथे। हॅलो Oh my gosh, oh my god. नमस्कार। Well. तीच कमी आहे आपल्याकडे, वेल आपण सुरू करूया। विनोदाच्या ह्या दर्जाला मी बीट नाही करू शकत। Oh my god. Nice sense of humor. Yeah, so आपण सुरू करूयात? Yes. सुरू करूयात मॅनेजर। हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग, बूम बूम चिकी बूम बूम आणि स्वागत आहे माझ्या पर्सनल शो मध्ये, ज्याचं नाव आहे मोना की बात। सो आज मी सगळ्यांसमोर जाहीर या सरांचा मुखवास घेणार आहे। मुखवास? हे काय बोलतो मी? काय बडीशोप आहे का माझा मुखवास घ्यायला? मुलाखत शब्द आहे त्यांची भाषा थोडी कच्ची आहे। भाषा कच्ची आहे तर 3 शिट्ट्या द्या आणि शिजवा भाषा। मला विनोद नाही तेच बरं आहे। But nice.
नाईस सेन्स Thank ऑफ you. ह्युमर, नाईस सेन्स ऑफ ह्युमर. मॅडम ओके, सुरू करूया. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. हा. तुम्ही कोण? यांना जर मी माहीतच नाहीये तर माझी मुलाखत कशी होईल? तुमची ओळख विचारतायत त्या अशा हा, पद्धतीने हा. ओळख सांगा. बर बर नमस्कार, मी धैर्यशील धुमाळे, मी गिर्यारोहक आहे आणि मी एव्हरेस्ट. येस येस, आणि मला सरांबद्दल सांगायला आवडेल की हे जे सर इथे बसले आहेत त्यांनी 3 वेळा हा. हिमाचलवर नाही एव्हरेस्ट. एव्हरेस्टवर 3 वेळा पादत क्रांती केली आहे. मी नाही शी. नाही काय बोलताय वाटेल सर सर सांगा ना, असं नाहीये काही. मुळात मी एव्हरेस्टवर जाऊन पादल्याने काय क्रांती होणार आहे मला नाही माहीत, पण पादाक्रांत असा शब्द आहे. पादाक्रांत म्हणजे आपण म्हणतो ना पार केलं सर केलं असं म्हणतो ना. पद म्हणजे काय मला सांगा? पाय पाय Okay, पाय. okay. पद म्हणजे पाय, तर तसं मी सांगा ना प्लीज. हा हा, मी त्यांची भाषा थोडी कच्ची आहे म्हणून मी मगाशी अरे म्हणालो. भाषा कच्ची असणं आणि भाषेचं खच्चीकरण करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. खरं. त्यांची भाषा शेवटच्या घटका मोजतीये कोपऱ्यात. मी सांगतो त्यांना. मॅडम पादाक्रांत करणं म्हणजे एव्हरेस्ट पादाक्रांत केला म्हणजे एव्हरेस्ट सर केला. Oh, like that. हा, ओके ओके. मग ते एव्हरेस्ट चिडले नाही तुमच्यावर? नाही म्हणजे एव्हरेस्ट का चिडेल? नाही, आम्ही पिकनिकला गेलो होतो ना, तेव्हा आम्ही पाटील मॅडमांना पाटील सर केला होता. लय चिडले होते आमच्यावर. म्हणजे ते पाटील मॅडम बसमध्ये पाठी बसले होते ना, तर आम्ही त्यांना मिशी काढली आणि पाटील सर केला. कुठे गेली होती पिकनिक? हॅशटॅग लोणावळा. मरायचं ना तिथे. वाटेल ते बोल. आय एम सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं, पण हे असं पाटील सर करणं म्हणजे सर करणं नाही ना. शिखर सर करणं म्हणजे काय असतं? आपण एखादी गोष्ट बाबा पार केली, सर करणं, शिखर चढणं की नाही. ओ लाईक दॅट. आय एम सो सॉरी. माय बॅड. आय I एम am सो sorry. सॉरी. तुम्ही पुढे कंटिन्यू. सो माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही हे धंदे कधीपासून सुरू केले? धंदे नका म्हणू, मी गिर्यारोहक आहे. तसं सांगा ना त्यांना प्लीज नीट बोलायला. प्लीज, कधीपासून सुरू केलं? मी वयाच्या 9व्या वर्षापासून खरं तर हे करतोय. माझ्या बाबांसोबत मी पहिल्यांदा म्हणजे आम्ही दोघं एकत्र गंडोबाच्या सुळक्यावर चढलो होतो. तुम्ही बचपन पासून हे सगळं करता बरोबर? हो. मग तुम्ही हे उपटसोंडीगिरी करता आणि इकडे तिकडे फिरता, अभ्यास नाही करता, मग तुम्हाला तुमची मम्मी चडचड नाही केली? चढचढ म्हणजे? ते नाही काय आपण राग आल्यावर करतो, चिडचिड असा शब्द आहे, चिडचिड. ते नाही केली? चढचढ असा शब्दच नाहीये मुळात. आणि उपटसुंभ्यासारखे काय उपटसुंभ्यासारखे? अरे. मुळात मी डोंगर चढा असं नाही करत. हा असं नाही करत मी माझ्या घरातल्यांना नका ना तुम्ही असले प्रश्न विचारू मला. मी काय ना तुमच्या एक लक्षात आणून देतो तुम्हाला मी एक, की मी हे ना प्रशिक्षण घेतलेलं आहे. मी प्रोफेशनली क्लाइम्बिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग करतो. तुम्ही रॅप पण करता? आम्ही पण करतो, दोघं मिळून करतो. नाही. मॅनेजर कम ऑन. नाही मी माझ्या मॅडम आहेत इन्फ्लुएन्सर. अरे. मॅडम आहेत इन्फ्लुएन्सर. त्यांनी विकत घेतला डिस्पेन्सर. मॅडम गप्प बसा या. गप्प बसा प्लीज गप्प बसा. त्यांनी केलं. एक कोणतरी स्त्रीलिंगी आणि एक कोणतरी पुल्लिंगी मिळून रॅप करणार म्हणजे रॅपलिंगी नाही. ओ. रॅप लिंग हे वेगळं आहे. अरे काय हे रॅपलिंग म्हणजे तुम्हाला कसं सांगू, एक रोप टाकून असं चढतात ना, म्हणजे काही सुळके असतात जे खडे Oh my असतात, God. कठीण असतात चढायला. मग त्याच्यावरती रोप टाकावी लागते, ती फिक्स करावी लागते आणि मग चढावं लागतं. त्याला पण मग म्हणतात तुम्ही वाट का नाही बघितली? काय? म्हणजे तुम्ही डायरेक्ट रोपवर चढलात? हा म्हणजे ते पिल्लू रोप मेलं असेल ना? म्हणजे तुम्ही झाड होईपर्यंत वाट बघायची आणि मग चढायचं ना? मारा रे. Come on! Yeah! हे असं का बघताय manager? बसा ना. हे एन्जॉय करतायत का? मला मजा आली. एन्जॉय मजा आली. एन्जॉय करताय. कम ऑन एव्हरीवन. सुगरणीच्या खोप्याला अशा उलट्या जन्माला आल्या होता नाही? नाही. रोप म्हणजे रोपट नाही. ओ. रोप म्हणजे रश्शी. नाव आय गॉट हा, इट. रश्शी मॅडम. शट अप मॅनेजर. आय नो. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, नाही तर मी निघतो. नाही प्लीज जाऊ नका उबाळे. तुझा बाबू बाळे आल्याला ओळख करून दिली की नाही. मी धुमाळे आहे. धुमाळे म्हणा, नसेल जमत तर धैर्यशील म्हणा. नको
ते धुमाळ्याच्या आसपास तरी जात आहेत. धैर्यशीलला काय सांगता येईल? बरं, नका म्हणू. माझा पुढचा प्रश्न आहे तुम्ही एव्हरेस्टवर गेलात ना काय केलं तिकडे जाऊन एव्हरेस्टवर काय करणार मी? अरे मी सर केला ना, मग मी एव्हरेस्टवर असा गेलो, झेंडा लावला, आलो. मी काही नाही केलं एव्हरेस्टवर. इशी किती बोरिंग आहे ते तुम्ही काहीच नाही केलं हा एव्हरेस्ट तुम्ही तिकडे बर्फाचा गोळा नाही खाल्ला म्हातारीचे केस नाही खाल्ले का तुम्ही तो भुट्टा बिट्टा तरी खायचा ना तुझा बाप बसतो भुट्टा घे, 10चं कणीस घे, तुझा बाप विकतो. नाही तिकडे म्हणजे कसं असतं ना आम्ही थंड हवेच्या ठिकाणी पिकनिकला जातो ना तर मी भुट्टा बिट्टा असं सहजच खाते तुम्हाला माहितीये का मुळात ना मी माकडाला दाखवून खाते मग जा तिकडे माकडांना दाखवून खा. एव्हरेस्टवर कुठनं आली तो वरती टोकाला माकडं? तिकडे 3च गोष्टी असतात, बर्फ, हवा आणि निसर्ग. त्याच्या पलीकडे काही नाहीये तिथे. सांगता कशाला जाईल कुणी वरती? अहो ते खूप उंच आहे. तिथे वरती चढणं म्हणजे अर्धी चढाई आहे फक्त. तिथून सही सलामत खाली येणं ही अर्धी चढाई आहे. मुळात खूप रिस्की असतं ते, खूप डेंजरस असतं. एकट्या माणसाचंही काम नाही, एक शेर्पा लागतो. माझ्यासोबत टेंबा होते म्हणून मी माझ्यासोबत टेंबा होते. काय झालंय हसायला मला सांगा? का हसताय तुम्ही? मॅनेजर आय कांट कंट्रोल मॅडम मॅनेजर काय नाव आहे टेंबा 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 ओ माय गॉड तुम्ही दमल्यावर त्याला काय बोलत असाल म्हणजे टेंबा मी दमलोय जरा टेंबा आणि खूप सगळे टेंबा असतील तर टेंबा टेंबा टोळे सासे मॅडम तुम्ही किती फनी आहात. 50,000 लाज नाही वाटत तुला? कशावरही हसतोस, तुला लाज नाही वाटत? सर चोख पैसे मिळत असतील तर कशावरही हसणारे 20 ते 25 लोक आत्ता या स्टुडिओत उपस्थित आहेत. लाज आहात तुम्ही सगळे, लाज आहात तुम्ही सगळे, लाज नाही वाटत कशावरही हसताय. युजलेस. थँक्यू सर. प्रश्न विचारायचे असतील तर मी थांबतो, नाही तर मी निघतो. आणि चांगले प्रश्न विचारा प्लीज. चांगले प्रश्न काढून दिलेत मॅडम. तुम्ही चिडू नका ना जर्दाळू तुझा बाप जर्दाळू. घे ना माझं नाव तुम्ही. येस आपण पुढे जाऊयात आपण तुमच्या डायरेक्ट पिकनिकवरच येऊयात चला काय इथे म्हातारीच्या बुटात गेलो होतो मी. पिकनिक म्हणते. एव्हरेस्ट आहे ते, साधं काम नाही ते. एव्हरेस्ट जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे ते. तेच बोलते मी एलिव्हेटर करून सांगा सगळ्यांना 2 मिनिटात लिफ्ट लावली रे एव्हरेस्टला. एव्हरेस्टला एलिव्हेटर करून सांगा. अरे इलॅबरेट म्हणा ना. हा सांगा ना सांगतो. तुम्ही एव्हरेस्टला जाण्यासाठी खूप एकतर प्रॅक्टिस लागते, खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं, कारण ते खूप डेंजरस काम आहे. नेपाळला गेलो, काठमांडूला गेलो, तिथून लुकला एअरपोर्टला गेलो. मग परत एक 6 दिवसाचा चालत आपला एक रस्ता आहे बेस कॅम्पला पोहोचण्यासाठी एव्हरेस्टच्या. मध्ये काही गावं लागतात, म्हणजे फार महत्त्वाची गावं आहे ती, कारण तिथेच आपला गुजारा होतो बऱ्यापैकी. फाकडिंग गाव आहे. सॉरी कंटिन्यू फाकडिंग गाव आहे, परत नामचे बाजार आहे. परत पुढे गेल्यावर तुम्हाला डिंगबोचे, टेंगबोचे, लोबोचे लागतं. त्याच्यानंतर पुढे काय झालं? काय झालं? व्हॉट नॉनसेन्स मॅनेजर व्हॉट नॉनसेन्स मॅनेजर काय बोलताय ते तुम्ही काय बोललात आता मी सांगत होतो माझा काय बोललात फाकडिंग आणि नामचे बाजार नंतर डिंगबोचे. मॅडम डिंगबोचे. सॉरी मॅडम. मॅनेजर प्लीज त्यांना सांगा फॅमिली शो आहे नॉनसेन्स अशी अश्लील माणसं माझ्या शोवर घेऊन येतात तुम्ही नाही, मॅडम. काय घाणेरडं बोलतायत ते मॅडम. माझी आई शो बघते मॅनेजर आय नो मॅडम, ते गावाचं नाव घेत आहेत फक्त. ही काय गावाची नाव आहेत गावाची नावं कशी पाहिजे डोंबिवली दापोली कणकोली फनकवली असती ना वेळेत, आई बापाने सुधारली असती. अरे हिला द्राक्ष समजून तुडवा आणि वाईन तरी बनवा रे. काहीतरी उपयोग होऊ द्या हिचा समाजाला. ही काय बोलते? हिला कळतंय का? आपण पुढे जाऊया. अरे हिला काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून वर्षानुवर्ष जे त्या गावाचं नाव आहे ते बदलायचंय का आपण? नाही की नाही. मुद्दा काय आहे? मी एव्हरेस्ट कसा सर केला इतकं ऐकायचं, तेवढं ऐकायला सांग ना बाबा हिला. तुम्ही बसा चला या बसा गबाळे तुझा बाप गबाळा.
मला नाही करायचं रे सर interview. सर असं करू नका असं करू नका सर मग please. चिडचिड होते रे मित्रा. हो हो मग तुम्ही बसून घ्या बसून सांगा आम्हाला सगळं बसा एक प्रश्न पाणी प्या. नीट विचारत नाही मुलगी. पाणी तुम्ही प्या. शांत बसा ना. हे नको करूस, हे नको करूस. हा तुम्ही पुढचं सांगा तर मी पुढे गेलो, गेली गावं मला नाही थांबायचं तिकडे, काय होते गुजरा माझा काय. हा. गावं गेली, मी पुढे गेलो, मला वाटलं हा चल आता एव्हरेस्ट येणार, चल. मग मी एव्हरेस्टकडे गेलो, मी म्हटलं हे चल एव्हरेस्ट, आता मी बेस कॅम्पला आलो. मग थांब, सांगतोय ना आता, थांब ना. मी एव्हरेस्टच्या तिकडे बेस कॅम्पला आलो, तिकडे पहिले बॉडी ॲक्लिमेटाईज करावी लागते. म्हणजे तिकडे हे असते का हे ऑक्सिजन कमी असतो, थंडी असते. मग आधी शरीराला सांगायचं बाबा जुळवून घे, चल जुळवून घे, चल घे जुळवून. मग त्याच्याबरोबर जुळवून घेतलं एकदा वातावरणाशी की मग आपण पुढे, मग तिथे महत्त्वाचा टप्पा आहे एक पहिला बेस कॅम्प जो खुंबू आईसफॉल आहे. डेंजरस असतो तो, कारण बर्फाचा धबधबा असतो तिकडे. बर्फाच्या धबधब्याला काय घाबरायचं? मी आणि माझा पिंचू रोजच जातो. कोण आहे हा पिंचू? माझा बॉयफ्रेंड. मॅनेजर आमचे फोटो पण काढतात आहे ना बदबद्याखाली. मॅडम मी सांगतो मॅडम तुम्ही जो म्हणताय तो नॉर्मल धबधबा आहे मॅडम. ओ. हा आणि सर जे म्हणतायत ना ते गोठलेल्या बर्फाचे तुकडे असे डोंगरावरनं सरकत असतात. Exactly. हळूहळू सरकत असतात. वाव. आणि काय होतं ना त्याच्यावर सूर्यकिरण पडले की ते बर्फ वितळतो, या. मग त्यांची हालचाल अजून वाढते. म्हणून तो सगळ्यात कठीण टप्पा असतो मॅडम. आणि तो सूर्योदयाच्या अगोदरच पार करावा लागतो, कारण की सूर्याल्यावर वितळणार. Oh my God. ए वा थँक्यू. माझं काम अर्ध सोपं केलं पाहिजे. Good. मला हे सगळं कसं माहिती? काय मला सगळं माहिती आहे. हो? हा म्हणजे पहिला बेस कॅम्प खुंबू आईसफॉल, बरोबर. नंतर वेस्टर्न कुंभ, बरोबर. नंतर तिसरा आहे लोहचे फेज, बरोबर. तिकडनं दोन रस्ते जातात. एव्हरेस्टला जातो, एक लोहसेला Correct. जातो. हा. चौथा आहे वेस्टर्न कोल, बरोबर. त्याच्यानंतर आहे आपला फेमस हिलेरी स्टेप, बरोबर. आणि त्यानंतर शेवटचा एव्हरेस्ट समिट. वाव, लवली. तुम्हाला कसं माहिती आहे सगळं? गेला होतात का कधी मध्यंतरी? नाही सर, हा. महाराष्ट्रातला सगळ्यात कमी वयात एव्हरेस्ट चढणारा मुलगा मी आहे सर. माझं रेकॉर्ड बुक्स मध्ये पण नाव आहे सर. हे तर काहीच नाही सर. बाहुबली 1 मध्ये बाहुबलीनी तो डोंगर कसा चढायचा ह्याचं टेक्निकल नॉलेज मी राजामौलींना दिलं सर. अरे बापरे. वयाच्या 8व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणारे सर ओंकार राऊत तुम्ही आहात? काय करताय? काय करताय सर? सर अहो मी माझ्या करिअरला 9व्या वर्षी सुरुवात केली, तुम्ही 8व्या वर्षी एव्हरेस्ट सर केला होता सर. थँक्यू सर. एक प्रश्न आहे फक्त सर. हा सर. एवढा एव्हरेस्ट सर केलात, या बारीक खडीवर डोकं आपटावं असं का वाटलं? सर पैसे सर, असे किती पैसे मिळतात तुम्हाला 14.5 लाख रुपये वर्षाचे? आठवड्याला. सर काय होतंय सर? सर काय होतंय? सर काय होतंय सर? श्वास फुलला. सर माउथ टू माउथ मी देऊ? तुझ्या बापाला दे मला 14.5 लाख तुला आठवड्याला मिळतात? हा सर, आठवड्याला मिळतात सर. का? सर माझी एक इच्छा आहे सर, तुम्ही ते पूर्ण कराल का? काय? एकदा तो नंगा पर्वत तुम्ही चढाना. काय काय म्हणालात तुम्ही? काय म्हणालात आता? नंगा पर्वत? Nonsense! मॅडम. तुम्हाला सांगावं लागणार आहे. आत्ताच्या आत्ता जा त्या नंगा पर्वतच्या मम्मीला सांगा चड्डी घालून पाठवायला त्याला. मागे जा. नंगा पर्वत म्हणजे नंगा पर्वत नाहीये तो, नाव आहे यार त्याचं नंगा पर्वत. मला नाही नाही सर शेवटचा प्रश्न आहे तो आपण घेऊया. या शेवटचा प्रश्न आहे. थोडा आदर आहे तुमच्याविषयी म्हणून थांबतोय. माझा आदर या इथे या. बसा शेवटचा प्रश्न आहे. पटकन बसा. मॅनेजर त्यांनी मला मारलं. हो मग आपण तिकडे मॅडम टचअप करूया, काही हे नाहीये. हा बसा. पटकन विचारा, मी जाईन नाही तर पटकन विचारा. नाही विचारते. तुम्ही ते तिकडे गेला होतात ना कुठे? एव्हरेस्टला. हा, काय खंत आहे का राहिलेली? प्रश्न चांगला आहे, टोन चुकलेला आहे, पण मी सांगतो. आहे मला आहे का? आहे मला एक खंत आहे की आपण म्हणजे मनुष्य प्राणी जो कोणी आहे, आपण सगळे जे कोणी आहोत, आपण कुठेही जातो आणि कचरा करतो. मला ना तेवढीच एक खंत आहे की तिकडे घंटागाडी नाही येत का? नाही तिकडे ना म्युन्सिपाल्टीची घंटागाडी येत नसेल ना, म्हणून लोक कचरा करत असतील. मॅनेजर आपण काय करूया माहितीये का? तिकडे ओला कचरा सुका कचरा असे 2 आहे ना डब्बे लावूया. बट मॅनेजर आय हॅव क्वेश्चन. जर सुका कचरा डब्यात टाकल्यावर बर्फाने तो ओला झाला तर त्याला सुका कचरा म्हणावं की ओला कचरा? नाही करायचा मला इंटरव्ह्यू. खड्ड्यात गेलात तुम्ही. ओ माय गॉड, हे खूप चिडले ना धूम मचाले सर. तुझा बाप तू मचाले. वा हा मुखवास एकदम धूम मचाले होता. लवली परफॉर्मन्स. सई.
फन परफॉर्मन्स मस्त होता विषय. पीपी मस्त. राऊत मला असं वाटतं की मोना डार्लिंग ही मॅनेजर शिवाय इनकम्प्लीट आहे आणि ते तू प्रत्येक वेळेला सिद्ध करून दाखवतोस. शिवा ब्रिलियंट. मस्त मस्त होतं परफॉर्मन्स. मृणाल ताई, तुम्हाला कसा वाटला हा इंटरव्ह्यू? ओ माय गॉड. शिवा, मी तुझी फॅन आहे आणि तू दरवेळेला जे काही म्हणजे दशावतार वगैरे ऐकले होते मी, पण आता किती अवतार झालेत तुझे मला माहिती नाही. तेवढे सगळे अवतार जबरदस्त झालेत आणि आज एव्हरेस्टवीर काय जोरात होते. धमाल धमाल. खूप 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 छान. आणि खरोखरच सई म्हणाली ते अगदी बरोबर आहे. मॅनेजर शिवाय मजा नव्हती. त्यामुळे मोना की बात इंटरव्ह्यू जबरदस्त झाला. थँक्यू ताई. मंडळी, घरात वायफाय नंतर जर कोणती महत्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे मोलकरीण. याच मोलकरणीवरून आता इथे एक हास्य नाट्य घडणार आहे, जे घेऊन आपल्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरा, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. कदम, ओ कदम, अरे बंद करा ना ते. काय दिवस रात्र फोन फोन फोन. Sorry. मोरे मोरे, sorry. इंग्लिश मॅगझिन येते. काय बात. त्याला 800-800 रुपये काढा. 800 कसले काढतोस? अरे आज 12 तारीख आहे. मग? कामवाल्या मावशीला पगार द्यायचा आहे ना आपल्याला आज. मग असं काय करता? 800 काढा. मी ठेवलेत. ठेवले ना? ठेवले. आहे ना? हा. हो, हो. तुमच्याकडे आहे ना? नाही मी नाही देणार. का बरं? ए काय ती बाई धड आहे, काम करते नीट. दर महिन्याला 800 द्यायचं. 800 रुपयाचं तरी काम करते का रे ती? अरे जाऊ दे मोऱ्या, गरीब आहे ना ती. हा, तू ना डोक्यावर चढवून ठेवलीस तिला. गरीब आहे. आपली श्रीमंती उतू चाललेली आहे. वाटाड्या. अरे तसं नाही रे, म्हणजे सगळ्याच बायका तेवढेच पैसे घेतात. अरे बापरे, तुम्हाला भलतं माहिती हो कामवाल्या बायकांबद्दल. हा? अरे बुड्ढे बदमाश. ऍक्च्युली काय माहितीये हा? काय, ती असंच काम करता करता मला बोलली होती काय? की तुम्ही सगळे पुरुष राहता ना, मग? त्याच्यामुळे तुमच्याकडनं थोडस पैसे कमी घेता मी. हा. खोटी बोलते ती. हा. एक नंबरची खोटारडी बाई आहे. काही बोलाल तुम्ही? काय काय बोल. अरे तू अरण्या, तू बाहेर जाऊन बघ. लोकांकडनं ना कमी पैसे घेते, आपल्याकडनं जास्त पैसे घेते. अरे काय बोलतात हे? हा, बघ खोटं बोलत असेल ना तर मिशी काढून देन. मोरे, आधी वाढवीन मग काढीन. हा, असं करा. अरे धड आहे बाई. कधी काम करताना बघितलं तिला नीट? नाही, कधीच हा? नाही. पण थेरा काय नाटकं काय तिची. आज रविवार आहे, भांडी घासणार नाही, कपडे धुणार नाही, हे नाही करणार ते नाही करणार. कोण ऐकून घेल? धुणं किती गंध पटक धुते ती. हा? हा, म्हणजे तो कॉलरचा मळ आहे ना, तो तसाच असतो नेहमी. तो मळ जाऊ दे. ताटा बैठली जेवणाची सगळा साबण असतो त्याला लागलेला. भात घाल, त्याच्या डाळ वर तिने भात कालवला सगळा फेस असतो माहिती. तोंडाला पण फेस येतो. नाही ते काय हा. छान वाटते सगळं. साबण आहे साबून. जाडू कसा मारते ती? कसं? उभ्या उभ्या असा असा वाकतच नाही ना. ती धूळ सगळी पायाला कच 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 कच. पा किती किती धूळ आहे बघा, किती धूळ आहे. काहीतरी आपलं. ऐका ऐका कदम, हा. तुम्ही काय करा, काय? त्या कामवाल्या मावशीशी बोला गाड्या. हा, मी? मग तूच बोलायला पाहिजे ना. अरे तूच बोल. बघ काय आहे, आम्ही ना फाटक्या तोंडाचा. काय बोललं तिला राग येईल. हा. आणि तुला कसा बायकांबरोबर बोलण्याची तमीज आहे ना. मग. हा? आहे का नाही? कसं आहे, बाई बरोबर बोलणं ही एक कला आहे. हा. एक आर्ट आहे. नाही? आणि त्याच्यात तुम्ही माहीर आहे ना हो. आम्हाला नाही जमत नाही होते. अरे पण डायरेक्ट असं बोलणं बरं नाही. डायरेक्ट म्हणजे आपण पगार देत नाही का त्यांना? अरे तरी सुद्धा पैसे दिलं मग आपण काय पण बोलायचं. हे बघा, आता तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेले आणि गरमागरम चहा मागवला हा. आणि त्या पोऱ्याने एकदम थंड आणि पंचफोक चहा दिला, हा. तर तुम्ही प्याल का तो चहा? नाही तुम्ही त्याला बोलाल ना, बोलणार. ये पोऱ्या जाके गरमागरम चियाय लेके आओ, बोलाल की नाही? हा, बोलणार. हा, मग हे असंच करायचा. त्या बाईला मी पोऱ्या बोलायचं. चप्पल कुठे रे? चप्पल वाहन मारू काय फासाड आहे तुला? अरे नाही बघ, आता ती बाई आली, तिला इथं कोपऱ्यात बसवायचं आणि तिला सांगायचं जर तू ह्याच्या पुढे नीट काम केलं नाहीस तर तुला कामावर काढून टाकेन. गेट आउट.
पण म्हणजे एकदम डायरेक्ट कसं बोलायचं? मला आहे ना भलती कमाल वाटते कदम तुमची. काय झालं आता? अरे तुम्हाला इकडची वस्तू तिकडे झालेली चालत नाही. मग बरोबर आहे. डोकं फिरतं तुमचं. हा. टापटीप लागते, स्वच्छता लागते, ऑब्विसली. आणि ती बाई एवढा अन्याय करते आपल्यावर, तरी का सहन करता तुम्ही? म्हणजे अगदीच सहन करतो असं नाही हं? मग कमरेच्या पट्टा काढा आणि सोलून काढा. काय येडं झालं काय? मी पट्टन तिला मारायचं? ती काय माझी बायको आहे काय? तिनेच घेऊन पट्टा मला मारलं मग? ठीक आहे मग तोंडाने तर झापा कमीत कमी. हा म्हणजे तेवढं. अरे त्या मावशीला काय वाटतं माहितीये का, म्हणजे तिच्या वाचून म्हणजे आपलं काही होणारच नाही, आपलं आडलेलंच आहे बुवा. अरे 56 कामवाल्या मावश्या मिळतील आपल्याला. माझ्याकडे 1060 बायका आहेत मावशा मुठ्यावर. एवढं जास्त नका सांगू. जास्त. म्हणजे आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळी आली आली. ती आली आहे. घाबरून उभारण्या. बोला. तू हमारा शेर आहे शेर. बगीरा आहे बगीरा माझ्या. हा बघ तिला बघ अशी उभी कर आणि तिला सांगायचं बोल काम करतेस का नाही कामावर काढून टाकेन. दा शिकार आपण. दार उघड दार. तू असा उभा. सॉरी कदम साहेब मला जरा उशीर झाला मी पटकन आवरून घेते पटदिशी ठीक आहे ना, no problem, काही नाही. सॉरी ठीक आहे नो प्रॉब्लेम. थोबाड फोडू बसाड्या. काय सांगितलं तुला आता? अरे तू शेर आहेस हमारा शेर. अरे पण सॉरी बोली ना ती. अरे सॉरी बोलली काय? ते काय नाही बघ तिला बोला. तुला गावच्या बायकोची शपथ आहे तुझ्या. महाबळेश्वरची शपथ. हा बोल. हा बघ घाबरू नको बिंद. साहेब बसून घ्या तिथं मी पटदिशी आवरून घेते साहेब पाय उचला ना. 1 मिनिट हा बसा तुम्ही. हाय हा तर काम आवरून घेते ना पटदिशी. बसा. मला जरा तुमच्याशी बोलायचंय. काय झालं साहेब? बसा. ठीक आहे माझ्या 800. हे माझे. अरे थँक्यू साहेब. आता हे काम झाल्यावर पण दिलं असतं तर चाललं असतं. आता कुठे एवढं दिलं? मावशी हा. मी आता तुमच्याकडे कडकपणानेच बोलणार आहे. जर का बोलता बोलता चुकून माझा आवाज वाढला तर राग येऊ देऊ नका. काय काय साहेब माग चुकलं का साहेब? नाही, नाही. काय झालं चुकलं काही नाही. मग? पण तुम्ही या घरामध्ये काम करता, होय, करते ना. आम्ही तुम्हाला पैसे देतो बरोबर. देता बरोबर. मग काम नीट व्हावं ही आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. ही काय चूक आहे का? काय बरोबर हाय काय? मग ते काम नीट का होत नाही? कॉलरला तसाच मळ असतो, बासनाला सगळा साबण असतो, स्वच्छ भांडी का धुत नाही, स्वच्छ कपडे का धुत नाही. आणि ते काय रे ते पायाला काय? नाही ते आम्हाला नाही लागत, पण हे म्हणतात की त्यांच्या पायाला कच धूळ लागते. कच्च पायाला का लागते? धूळ कचरा लागतो. अरे आम्ही तुम्हाला पैसे देतो तशी तुम्ही सर्व्हिस द्यायला पाहिजे का नको? अरे मला जर का चाय गरम पाहिजे असेल तर गरमच पाहिजे आहे ना. थंड का देते? कदम ते हॉटेलचे उदाहरण इकडे नाही चालणार ना. आणि जर हळू हळू. हळू नाही. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. अरे आपण पैसे देतो का चिचुके देतो? अरे जाऊ द्या ना कदम, असं काय करता? जाऊ द्या ना, सोडा ना, जाऊ द्या ना. एवढं काय तुम्ही म्हणजे किती? अरे जाऊ दे काय जाऊ दे म्हणून डोक्यावर चढले ते. त्याला सांग नीट काम करायचं असेल तर करायचं, नाही तर इथून निघून जायचं. शांत बस. नीट असं आउट.
जाऊ द्या. मी काम नाही करत म्हणतो हा माणूस. मी काम नाही क- क- करत. तो भाऊ सांगावा. करता मी तुम्ही. इथं येऊन काम नाही करत का? करता ना. दुसरे काम सोडून इथं येऊन काम करते. कमी पैसे देतात तरी इथं येऊन काम करते का नाही मी? हो करता. असं बोलतो हा माणूस बा. मला नाही काम नाही करायचं. मावशी थांबा ना. हे घ्या बाया. अरे नाही असं ना. तुमचे पैसे घ्या. मला मावशी मला नाही थांबा. काम करायचं असं बाया. नका जाते. करू. नका करू ना असं. थांबा ना. काय करू मला नाही एक क्षण पण इकडे थांबायचं नाही भाऊ. सॉरी मी तुमचं ऐका. आवाज वाढून बोलले मग मला माफ करा. मला असं नव्हतं बोलायचं. पण काय ना साहेब, हा असं द्या. या माणसाचे ना लेंगेत होते मी. हो. मी हाताने लेंगेत होते. 4 वेळा लेंगे बदलतो हा माणूस दिवसात ना. काय कदम. काय रे लेंगू कुठे. मी कधी काय बोलले का? नाही. छोटी छोटी 3 लेकर आहेत त्यांना घरी सोडून येतं वाऱ्यावरती तर तुमच्याकडे काम करायला येते हे हो, बोलणे ऐकून घ्यायला. माझा नवरा पण आतापर्यंत मला असं कधी बोलला नाही. ह्या माणसाचं बोलणं ऐकून घेऊ का मी? जाऊ द्या. नाही साहेब, तुम्हाला ना दुसरी बाई बघायची असेल बघा. नाही. मला या घरात काम नाही करायचं. नाही आम्ही दुसरी बाई नाही नाही करत नाही. बघायची आम्हाला. नाही नाही, बघायची. तुम्ही ना दुसरी बाई आणूनच दाखवा या घरात. हा? तुम्ही दुसरी बाई या घरात आणून दाखवा. नाही तिचं तंगड तोडून हातात दिलं ना नाव नाही सांगणार लता. हा. लता नाव आहे हो. आणा तुम्ही. नाही, आम्ही नाही. आज ना मीटिंगच घेते बायकांची. कुठली बाई इथं काम करा येते ना बघतेच मी. हा. मावशी ऐका ना. नका ना. अहो, तो माणूस बिंडोक येतो. तुम्ही शांत बसाव. मनाला नका लावून घेऊ ना. सोडून द्या ना. तुम्ही शांत हात- बाबा. तुम्ही हात नका जोडू. तुम्ही देव माणसं आहे. तुमची माझ्यावर लय उपकार आहे. एक सांगू का साहेब? सांगा ना. माझी आई आजारी होती. मी दांडी मारली. मी आले आले. ना घरी. होय, हो, हो, हो. माझा नवरा पार हॉस्पिटलात होता. मी दांडी मारली. नाही मी आले ना. हो. मी कधी दांडी मारले का? तुमचं काम रखडू दिलं का? नाही, कधीच नाही नाही, झालं. नाही माझ्यासारखी इनामदारीने काम करणारी बाईक आहे का कुठं या जगात? येत ना काय पण मावशी पायाखाली गावशील तिच्या. नाही, मी कोणाचं ऐकून नाही घेतलं. नाही, उभ्या जन्मात या एवढ्याशा माणसाचं तर मी ऐकून नाही घेणार. आधी सांगते. जाऊ द्या. हो कदम तुम्ही काय करता? नका ना बोलू मध्ये काही. अरे पण तुम्ही बोलत म्हणून बोललो मी. शांत बसा. अरे पण तोंड उघडू नका. अरे मी नाही अरे बोलत होतो तुम्हाला आहे ना एक तर बाईशी बोलण्याची तमीज नाही नाहीये. ते काय? हुच्चपटा. तुम्ही बाईशी बोलणं एक आर्ट असते, कला असते, ती तुम्हाला नाही माहिती. अरे पण मी नाही- शांत बटा. बोलू नका. ह्या माणसाची बायको तिथं पार गावाला राहते म्हणून ह्याच्यासाठी जास्तीचं काम केलं बा. होय खरं आहे आम्हाला माहिती आहे ना. हे फळ दिलं या माणसाने बा. मावशी मी पाया पडतो तुझ्या. या माणसाला तू तर दूर ठेवा पहिला आधी. तुम्ही दूर राहा. तुम्ही तू दूर राहा. कशाला पाय पडताय आता? अरे पण तुम्ही बोलत म्हणून- शांत बटा. मी बोलत नाही. बोलू नका तुम्ही. नका बोलू ना. तोंड नका उघडू. एक तर तुमचं तोंड म्हणजे गटार आहे गटार. झाकण लावा त्याच्यावर. नाही तर मीच चिकटपट्टी लावून टाकेन. अरे, एवढं- शांत. साहेब खरं सांगू का तुम्हाला? हा. बोलायला गेलं ना तर खूप आहे माझ्याकडे ना. पण ना माझा स्वभाव तसा नाही. मी दुसऱ्यांच्या घरात येणार, खाली मान घालून काम करणार, निघून जाणार. नाही, बरोबर. दुसऱ्यांच्या घरात साडी करायला माझा स्वभाव नाही. नाही मावशी तुम्ही बोला. तुमच्या मनातलं बोला ना तुम्ही. नाही, आता मी बोलते जायचं हे बिंदा कशाला नका ठेवायचं? ना. आम्ही आहोत ना. आम्ही ऐकू. बोला. या माणसाच्या पाकिटात ना एका बाईचा फोटो आहे. अधून मधून येतो ना असा करून निघून जा. मी कधी बोलले नाही कोणी. कदम. फोटो हे काय? फोटो दाखव मला. अरे वसाड्यात तू माझ्या बायकोचा फोटो आहे तो. हा? म्हणजे तरुणपणीचा. हा. म्हणजे ती फोटो आता दिसते तशी परत कधी दिसलीच नाही म्हणून आपलं मी म्हणून लाज वाटते का रे तुला? बरं हे जाऊ दे. ते- हे जाऊ दे. त्यांच्या पॅन्ट मध्ये ना एक लिपस्टिक आहे. ती कुणाची आहे? बायकोची आहे का? त्यांच्या विचारा. लाजता काय? अरे कशाला लाजताय? माझीच आहे ती. तुझी म्हणजे वसाड तू लिपस्टिक लावतोस की काय? लिपस्टिक. लावत नाही मी खातो. मला हा? जाम आवडते. म्हणजे मला असं टेन्शन आलं की माझी चाटतो मला बरं वाटतं. अरे काय माने अरे काय लिपस्टिक? चोख्या माणूस या. लिपस्टिक खातो लिपस्टिक. बरं हे पण जाऊ दे. मावशी ऐका. ऐका ना मी सांगते. हा. परवा दिवशी कपडे असे भिजत टाकत होते मशिनीमध्ये. हा. तर ना खिशामध्ये ह्यांच्या पाकिटामध्ये ना माकडाचा फोटो होता. तो भिजल म्हणून काढून दिला की नाही त्यांच्या हातात विचारा. कदम तुम्ही माकडाचा फोटो ठेवता खिशात? अरे हा कुठला छंद लागलाय तुम्हाला? अरे माकडाचा नाही वसाड्या तो माझा आहे फोटो. तुमचा फोटो. अरे तो लहानपणीचा फोटो असा उघडा नागडा मी असा असं असा बसलो होतो. माग ती पाळण्याची दोरी लोकांना वाटे शेपटी आहे असा. अरे हा
त्याच्यामुळे ही बोलते पण मी तो काढून दिला असतं भिजला असतं तर हे माकड भिजलं नसतं का मावशी ऐका ना, ऐका आम्ही हात जोडतो तुम्ही नका हात ऐका जोडू. ऐका त्यांनी चूक केली त्याची शिक्षा आम्हाला कशाला देत आहे? अरे आमचं काम अडून जाईल, आमची वाट लागून जाईल. तुम्ही नसाल तर. कोण करेल इथलं काम? प्लीज आमचं काम करा ना तुम्ही असं जायच्या गोष्टी नका करू. ठीक आहे नाही जात करते तुम्ही नका बाय हात जोड मला नाही आवडत आहे ते मी करते काम पण मी जेव्हा इथं कामाला येईल ना हा हा माणूस माझ्या डोळ्यासमोर नको आधीच सांगते मी नाही दिसणार. तुम्ही आल्या की त्यांना घराबाहेर हाकलून देऊ. का म्हणजे काय? त्यांच्या कामात मन लागेल का? तुमचं थोबडं दिसल्यावर राहील का कोणी? थोडं शांत राहा तिकडे. ते बाहेर राहतील, ते बाहेर राहतील. आणि मी फक्त तुमच्या दोघांचंच करीन या माणसाचं नाही करणार आधी सांगते माझं काम आवडत नाही ना मारू नका. का बोलायची हिंमत कशी होती हो तुमची? तुमच्या मी पण पैसे देतो ना. मारीन ना. ऐका ना मावशी मी तुमच्या पाया पडतो. माझी चूक तुमच्या पत्रात घ्या. मला माफ करा मावशी. मावशी मावशी करा. मावशी मावशी जाऊ द्या. जाऊ द्या ना. आधी एवढं बोलायचं अरे जाऊ द्या ना. चुकलं त्याचं एक हा, वेळ माफ करू. बिंडोक माणूस आहे, डोकं फिरलेला असतं, काही बी बोलून टाकतो तो. येडा आहे का, सोडून येडा द्या, हा. शांत पडा. मीरा आता नको तुमच्या बाजूने बोलतो ना मी. अरे हो ना. करा ना, जाऊ द्या ना, माफ करा ना. ठीक आहे एवढं नका बोलू तुमच्या दोघांचे 800 हा आणि त्याच्या एकट्याच्या 1600 घेईन मी हा. 1600? अरे यांच्या 800 माझे 1600. आवाज वाढवू नका. यांच्या एवढं पण नाही. मी अर्धच आहे. माझे तर 400 घ्यायला पाहिजे. कदम एक तर हप्त्याची. आम्ही मावशीच्या कामात खोट काढतो का आम्ही? येते काय तुम्ही काढता खोट. हे असेन तसेन आमकं डम 1600 रुपये तुम्ही बोला ना द्यायचे. तर शांत. तोंड उघडायचं नाही आता. आजची बात नाही. बोला मनाने लाज राव. बिंडोक मनस माले दारू पाच. शांत. चालतंय का? चालतंय. नाहीतर जाऊ का मी नाही नको चालेल चालेल. चला मग उचला त्याला बाहेर फेका मला काम आवरू दे पटकन कदम चला बाहेर आता. अरे काम बाहेर नाही. ऊन आहे बाहेर यार. अरे बाहेर का जा. ती काम करणार नाही. चल बाहेर असं जा. काय कर. निघा बाहेर. तू नजरेसमोर नको पाहिजेस. मी शेर आहे ना रे. अरे, बाहेर 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 शेर. वा 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 तुमचं घुमजाव आंदोलन फार आवडलं मला. एक नंबर परफॉर्मन्स. प्रसाद दा शेरचा परफॉर्मन्स कसा वाटला? वाह वाह बगीरा अरुण क्या बात है यार. सुपर्ब. श्याम्या मोरे वनिता काय ऑब्झर्वेशन. अप्रतिम ऑब्झर्वेशन. म्हणजे त्या बायकांची बॉडी लँग्वेज, त्यांची बोलण्याची पद्धत, मग म्हणजे पत्ता त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांचा आवाज कसा हा लाजवाब ऑब्झर्वेशन. फार मजा आली. वंडरफुल. वा वा मंडळी, तिकिटाचे पैसे वाचवण्यासाठी आता इथे रंगणार आहे एक फार्स. हास्याचा हा प्रवास सुखकर होईल एवढं मात्र नक्की. हा प्रवास घेऊन आपल्या समोर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने. हॅलो. हा आताच मी एसटीत बसले. आले येते ना. मग वसाडे काय बोलू. आग लागली तुझ्या तोंडाला ती. तू काय माझा नवरा आहेस काय सारखा फोन करतोयस तो. अरे गोट्या काका बघ मी माझा पोचतो नाटकाला. तू नको काळजी करू. अरे मी येतो वेळेत. हे बघ मी आल्यावर तू तिसरी बेल दे. मी तयारच होऊन आलोय. हा काय बायकांचं कपडे पण घातलेत. म्हणजे तुला काय माहितीच नाही. अरे वे गोट्या काका अरे सरकारने ना बायकांना 50% तिकिटात सवलत दिलेली आहे. त्याचा फायदा घ्यायला नको. अरे कोण नाही बोलत. अनेक वेळा आलोय गेलोय. मग आतापर्यंत 700 रुपये वाचवलं. देशीवरनं डायरेक्ट इंग्लिशवर गेलंय. काय समजतो का. भावा पॅसेंजर येत आहेत. हा अब
हा चल ठेवतो हा. हॅलो हा पोचते वेळेतच पोचते हा. ओके हा. ओ ताई इथे बसू का? ओ ताई अय बाई, ओ बाई. आ? 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 मला हाक मारलीत का तुम्ही? आता बाई कोण आहे इथं दुसरं? तुम्हीच बाई आहे ना? हा हो मीच बाई आहे इकडे. मग सारखा की लगा आवाज येते ते त्या. बसू दे त्यांना. काय लागा एका बाईनं दुसऱ्या बाईला मदत करायची नाही. बसा बसा बसा. सॉरी हा जरा खिडकीतून ना निसर्ग निहाळत होते मी. कसला डोंबलाचा निसर्ग? खिडकीतनं डेपोचं सुलभ शौचालय दिसतंय लागा. बाई तुमचं एक निराळच गाणं आहे बरं का? नाही हरकत नाही निसर्ग. असू दे असू. हा चला तिकडे बोला. तिकीट लय जुना झाला ह्यो पंच. म्हणजे आता ह्यो पंच घेणं म्हणजे सुद्धा पाप आहे. कळलं का? ह्यो मंच एक वेळ जुना नट खपवून घेईल पण असलं जुनं पंच अजिबात नाही. तुम्हाला सांगतो 100-200 असली जुने पंच बाहेर काश्मीराला मला घ्या मला घ्या मला घ्या. आपण त्यासनी थाराच देत नाही. स्टँडर्ड जपून ठेवलेला आहे अजून. आलं का लक्षात? हो बघायचं आहे का आमचा स्टँडर्ड? ऐकू का नवा पंच? काय तुमच्या नतीचं भॉक चुकलंय. जाऊ द्या. याचं का परत वाक्य? या की हा हा. चला तिकीट बोला. हे घ्या एक चिपलून चिपळू ते बायकांना हाय 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 सवलत आहे काळजी करू नका सवलत आहे. हा चला घ्या तुमचं चिपळून. थँक्यू. हा मला पण द्या सेम. चिपळून हे घ्या तुमचं राहिलेलं. खालची वाडी हा मी तिथे चिपळून चिपळून खालची सेम. घ्या चिपळून. चला माग तिकीट घेतलं का सगळ्यांनी? अय बारक्या तुझ्या याला पायात घेऊन बस की. चला तिकीट राहिलं मावशी. अहो बॅग कुठं खाली ठेवली? इकडे वर जागा आहे वर ठेवा की. राहिले कोण तिकिटाचं माग? काका झोपू नका. तिकीट घेतलं का? चला झाली बाबा एकदाची गर्दी एस्टॅब्लिश. आज म्हणजे लगा लईच कष्ट आहे ती. त्याच्यात आज एका दांड्यावर आहे सगळं. चालायचं असू द्या काय करायचं काम आहे आपलं. ताई कुठे निघाला? तुझ्या आईशीच्या गोवाकडे. आता चिपळूणचं तिकीट काढल्यावर चिपळूणलाच जाणार ना. अय्यो. चिपळूण खालची वाडी. आलं लक्षात? सेम मी वाडी. काढली. सॉरी. आजचं भविष्य बघू बरं. आपलं भविष्य काय म्हणते आज? कुठे गेली आपली रास? तूळ. हां आजचा दिवस चांगला जाईल. वा वा. प्रवासात विवाह योग जुळून येण्याची शक्यता. जिभेवर साखर ठेवली तर समोरची व्यक्ती प्रेमात पडल. शुभ रंग भडक गुलाबी. भडक गुलाबी. जुळतंय जुळतंय आज जुळतंय आज. बाई तिकीट आताच काढलं ना बघा. आताच दोघींनी पण. अच्छा काढलं का तिकीट? सॉरी सॉरी विसरलो बरं का मी. सॉरी. हाय मी इथं काय लागलं तर सांगा बरं का. थँक्यू. भडक गुलाबी भारी दिसली तुम्हाला. जरा लांबच राहा. ताई तुम्ही एकट्याच निघालात? मला एकट्यालाच फिरायला आवडतं. म्हणजे मला एकटीलाच फिरायला आवडतं. मला पण मला पण एकट्यालाच फिरायला आवडतं. हो का? मी माझी एसटी आणि टिंग टिंग. आता कुठं पोरांचं लटांबर घेऊन सारखं फिरायचं? हा तुम्हाला पोरं आहेत? हो की 3. 3 पोरं? हो. गंडावते तिला का पेपरवाली? तुमची 3 बाळणपण झाली? हो ना. कशी झाली? नॉर्मल का सीझर? ऑटोमॅटिक. नाही नाही म्हणजे
म्हणजे नाही आता बायकांना काही असं थोडी असतं का होतात मुलं आपोआप आता तुला पण होतील की मुलं तुला कळेल हा. अजून खूप वेळ आहे त्याला माझं आत्ता आत्ता लग्न झालंय हो का अरे वा तेव्हाच लाजते नवीन नवरी हा नवरा काय करतो माझा नवरा जिल्हा परिषदेत कामाला आहे हो गॉड तुमचा नवरा काय करतो इथे असतो का मुंबईला असतो नाव काढू नका त्याचं वसडा सोडलं ना मला त्याने सोडलं म्हणजे काय एसटीत आणून सोडला का घसटस्फोट झालाय माझा काय झालंय काडी मोड सॉरी सॉरी काय लागा माणसं आहे ती 3 पोरं बायला लागा एकट्यावर सोडले हो ना बेकार झालंय सगळं तुम्ही एकटीने कसं मॅनेज करता हो सगळं काय करणार चला सावर्डे आलाय सावर्डे उतरणाऱ्याने उतरून घ्या मी चुकले हा हा पप्प्या हा अरे येतो रे मॅचीला येतो मी थांब आधी हा पप्प्या ऐक ऐक हा टिंग टिंग जाऊ द्या अरे पप्प्या थांबलो म्हणजे काय माहितीये काय भाऊजी बोलले नाटक बघायला थांब पण बरं झालं थांबलो पप्प्या अरे कसलं भारी नाटक पप्प्या वात माझी दिवा तुझा एक नंबर नाटक पप्प्या त्या नाटकात तो स्त्री पार्टी करणारा नट आहे ना अरे असं समोर आल्यावर ना ओळखायलाच येईना म्हणजे हुबेहूब बाई म्हणजे माहितीये काय आज त्यांचा खालच्या आळीत प्रयोग आहे पप्प्या बघून घे तू कुठलं नाटक? हा, ठेव 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 नाटक कुठलं म्हणला वात माझी दिवा तुझा हात माझी दिवस अरे जबरदस्त नाटक म्हणजे ना ओळखायलाच आहे ना तो स्त्री पार्टी करा नट समोर आला ना हा. सगळे तोंडात बोट घालून ऑडियन्स मधून कोणतरी बोललं पण शेक्षी शेक्षी प्लॅटोनिक लय भारी तुम्ही पण बघा वात माझी दिवा तुझा हा चालते भारी नाटक चालते चालते अरे वसाडे हलू चालव ओ तुम्ही ते ना वाट माझी दिवा तुझा सौंदर्याचा आयटम बॉम्ब मुसमुसलेला तारुण्य प्रभाकर मोरे ओ नाही मी प्रभाकर मोरे नाही आ? मी चंचल चिपळूणकर नाही हो नाही. खोटं बोल नका मी बघितलंय तुम्हाला अरे हाट मी नाहीच प्रभाकर मोरे मी एक मिनिट हो मी तुम्हाला बोललो ना ते मुसमुसलेला तारुण्य स्त्री पार्टी नट हेच आहेत ते प्रभाकर मोरे हा एक मिनिट हे बा माझ्याकडे फोटो आहे काल लांबून काढला फोटो हा बघा सेम टू सेम की नाही सेम आहे हा साडी पण सेम आहे बघा नाही मी नाही मी तुम्हीच आहे. अरे हाट मी नसणारच माझ्यासारखी सेम दिसते की नाही भाई डिक्टो हो की नाही तुम्हीच आहे नाही तसंही जगात एकसारखे दिसणारे 7 चेहरे असतात माझ्या नवऱ्याचा जुळा भाऊ एकदम माझ्या नवऱ्यासारखा दिसतो बाई आता जोळा आहे म्हणल्यावर शेमच दिसणार की सॉरी खून करून ठेवा काहीतरी गोची होईल नाही तर अवघड होतंय मग नाही पण हे गोंधळ व्हायचा बाकी काही नाही. नाही असं काही नाही होणार माझ्या नवऱ्याच्या उजव्या दंडावर टॅटू आहे अगं बाई मग जुळ्याच्या हे बघा सेम असंच लाजतात या नाटकात हे असेच ना काय मुरडतात काय असे पुढे येऊन असे करून काय आरत घेतात हेच आहेत ते तुम्हीच आहे प्रभाकर मोरे मी सांगा ना मी नाही मी जाऊ दे ना कशाला नाही म्हणते तर कशाला उगाच त्यांना म्हणताय तुम्ही जाऊ दे चला माग बसा तुम्ही जागा पकडा माग मी नाही बघितलं त्रास देतात उगाच काय माहित मी बघितलं अरे नाही ना बाबा जाऊ दे ना तिकीट द्या कुठली तिकीट पाहिजे ते पळून ताई हा तुमची साडी छान आहे हो ना कालच प्रयोगाला गोट्याने आणून दिली नवीन प्रयोगाला गोट्यानं आता माझ्याकडे आहे मी आता सांगतो गोट्या ह्यांच्या प्रयोगाचा ना अजून एक फोटो काढलाय पोस्टरचा मी या बघा ह्यांचा सूत्रधार आहे गोट्या चव्हाण ह्यांच्या नाटकाचा वात माझी दिवा तुझा गोट्या चव्हाण आता सांगा नाही गोट्या माझा नवरा तुमचा नवरा गोट्या हो त्याचं नाव गोटोपंत त्याला लाडाने मी गोट्या बोलते काय झालं आमचा घसास्फोट झालाय ना हो? काडी मोड हो तो येतो अधून मधून कधी कधी तरी येतो साडी घेऊन आला काल ही साडी म्हटलं मला नको तुझी साडी मला नाही नेसायची मग ठेवून गेला शेवटी नवरा आहे ना घसटपोट झाला तरी रिलेशन घट्ट ठेवावं लागतं ना बाई असू द्या तुम्ही शांत बाबा रडू काय नका. शांत हो? रडू काय नका मी रडू आहे नका? इथं ए फार वाईट वाट माग हो तुला उतरवीन बरं का खाली मग उतारा दिला बायकांना जर उतरवा मेल्याला हो माग उतरवा मग असताना म्हणतोय बाई बाप्या म्हणून दिसत नाही का बाई तुला
हा एवढी नटून थटून आले बाई सारखे बाईच आहे का नाही मी? आता काय बोललास तर मुस्कडीन बरं का तुला नीट बघ. शांत व्हा. बाई साहित्य त्या रडू नका. हो मागा तिकडे. नाही मी बोलत गोट्या. ग बसतो का आता? कांदे मी कापले गोट्या. नाही मी बोलत गोट्या. अरे वसाड्या गोट्या नाही मी बोलत नाता असा इथं. हो हो तुम्ही मला शिकवू नका. नाही मी बोलत गोट्या असंच आहे ते. अरे नाही रे बाबा, नाही मी बोलत नाता असा आहे ते. नाही मी बोलत गोट्या कांदे मी कापले आता असं आहे ते. अरे तसं नाही आहे. कांदे कापले आता. नाही विनयवती मी. नाही असं नाही ते. अरे तसंच आहे ते विनयवती. मी माझ्या कानाने ऐकलाय. अरे मी माझ्या तोंडाने बोललेलं आहे मी गाणं. 3 तास नाटक बघितलंय. अरे मी स्वतः नाटकात काम केलेलं आहे ते. काय बोललो मी? ह्यांनी नाटकात काम केलंय. वाट माझी दिवा तुझा पेटवा आता. मला फोटो आहे माझ्याकडे. वाट इजवली काय बन्या. सॉरी माणूस आहेस होय. होय बाप आहे, माणूस आहे मी. अरे तुझ्या तर आता नाही. साडी नेसून का बरं आलायस? ते काय आहे ते एस टी मध्ये बायकांना 50% आरक्षण आहे ना तिकीट असं, म्हणून मग पैसे वाचवण्यासाठी, बाकी काही नाही. लय गरीब आहे हो मी. काय माणूस आहे का? लाज वाटली पाहिजे तुला. हा. हा सरकारला का तुमच्या चांगल्यासाठी सवलती देते तुम्हाला? नाही. त्यासनीच लुटताय होय. हा मग त्यांच्या नावानं बोंबा मारत बसा परत. नाही पण काल तुम्हाला सांगतो असंच झालं. काल 4 शाळेतली पोरं पांढरी मिशी लावून आली, म्हणली सिनियर सिटीजन. द्यावी लागली मला सवलत. त्यांच्यावर डाऊट घेऊ नका, तुमच्या अकलेवर डाऊट घ्या. नाही तू ठेला सोडायचं. नाही. पोलीस स्टेशनला जाऊ दे का? नाही, पोलिसाला नेऊ नका. नाही, नाही, आता पोलीस अहो, स्टेशनला माझा नाटकाचा प्रयोग आहे प्लीज तेवढं तेवढं काय ती प्रयोग करायचा? नाही, ऐका ना, पाया पडतो. अहो मी कलावंत, मी अहो तो दंड भरतो, पण माना नका हो पोलीस स्टेशनला म्हणून. कलावंत आहेस ना? वैत. अरे कलावंतानं कसं सच्च असलं पाहिजे. हा काहीतरी फालतुगिरी करतायला का असली? नाही ते पैसे वाचवायचं म्हणून, पण पोटा बाकी काही नाही. द्यावा शपथ. परत करायचं नाही असलं का? अजिबात नाही. मी कशाला करीन परत? आता परत येणारच नाही साडीने. वा 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 अतिशय चिकणा परफॉर्मन्स. बनणार, खूप मजा आली. बघा तुमचा हा एसटीचा प्रवास आपल्या हास्यरसिकांना किती भावलाय. सई जोरदार परफॉर्मन्स होता. पहिला फोन कट फार धमाल सादर केलात मोरे. मला एक गोष्ट आवडते तुमच्याबद्दल की तुम्हीच स्वतःसाठी विशेषणं काढत असता. आज त्याच्यामध्ये चंचल प्लॅटॉनिक कातिल मोरे हे ॲड झालेलं आहे. सुंदर दिसताय. सौद्या मस्त. पम्या आजकाल लई भाव खायला लागलास, मला आवडतंय. चांगलं चालू दे, असंच चालू दे. कमी सेटअपमध्ये, मिनिमल सेटअपमध्ये तुम्ही अख्खी एसटी एस्टॅब्लिश केली. मस्त. मंडळी, सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा मांडण्यासाठी बलोच या मराठी ऐतिहासिक सिनेमाची टीम आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, आता हास्यजत्रा आणि बॉलिवूडच्या काही रहस्यांवरून पडदा उघडणार आहे. पण ही माहिती तुम्हाला हसवणारी असेल एवढं मात्र नक्की. या माहितीसाठी टाळ्यांच्या गजरात मंचावर स्वागत करूया हास्यजत्रेच्या यंग ब्रिगेडचं. या 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 इकडे बसा. इकडे बिंदास बसा. काय झालं? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी हॉटेलला का आणलं म्हणून. अरे भाई, या हॉटेलची हिस्ट्री आहे. बसा तुम्ही, आराम करा. मोठे मोठे स्टार आहेत ना, आधी हॉटेलमध्ये बसलेत, नंतर स्टार झाले सगळे. म्हणजे काय? बसा बिंदास. दत्तू माहित ना, दत्तू मोरे हास्य जत्रेमध्ये आहे. इथं वेटर म्हणून कामाला होता. मी त्याला पाठवलं हास्य जत्रेमध्ये. आज त्याच्या नावाची चाळ आहे. झाला ना फेमस. मग सई तामणकर माहिती आहे ना? सई तामणकर तर सुपरस्टारच आहे म्हणा. मराठीमध्ये एकदम फेमस होती. मला एकदा फोन केला. मला म्हणले गौऱ्या हिंदीत काम करायचं आहे. मला फोन केला. मी म्हटलं होऊन जाईल ना, त्यात काय. सईची पहिली हिंदी पिक्चर कुठे सांगा बरं का? हा गजनीमध्ये रोल केला पहिला. माहिती आहे का? छोटा रोल केलाय का? आमिर खानसाठी. आमिर खान फेवरेट आहे ना म्हणून. अरे आपल्याला विचारा ना भाई. एकदम फोन केला, गौऱ्या मजा नाही रे. रडली. मला ना जरा मोठा रोल करायचा. म्हटलं 1 मिनिट मी आहे ना, मी करून देणार. मिम्मी आला होता पाहिजे का? मिम्मी तो पिक्चर कोणी दिला? मिम्मी दिला पिक्चर. डायरेक्ट फिल्मफेअर सैल आहे वर्ष भाई. आणि तिला सांगितलं ते ताजमहल समोर उभं राहून फोटो काढतात, ते काढणं बंद कर. मी सांगेन त्या पद्धतीने फोटो काढायचे.
मी घरी असतो, मी फोटो काढून दाखवतो तेव्हा इकडे फोटो काढते ती. आता नवीन पोस्ट दिले बघ. मी घरी फोटो काढतो त्यांना व्हॉट्सअप करतो मग ते बघतात. अजून एक नवीन आहे नाही गौऱ्या, ही बरोबर आहे का वगैरे, ही पण मीच सांगितलेली. अरे भाई आपलं सगळं ते मला काय सांगू, हे वेगळं सगळं आहे ना मी घरी करतो त्यांना पाठवतो. आता बघितलं एवढं फेमस स्टार आहे, फक्त ह्या पोस्टचं मला काय माहिती नाही. ओके ओके मला आधी वाटलं प्लेअर स्लीपला उभा आहे. आपला काय संबंध नाही. वा 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 वा. या सगळ्यातला भारी आहे गावरे. आई, हा टेबल तसा आहे ना. आणि आपण आपलं बघा, उद्या तुम्ही हिरोईन बनणार, हा इथून तिकडे गेल्यावर हिरोईन बनणार, स्टार बनणार. गाडीमध्ये बसल्यावरती आपल्याला निदान हात तर दाखवा. नाहीतर यार तुम्ही विसरून जाल. ज्याच्यावरती आपली नजर पडते ना डायरेक्ट स्टार, बरं का. हे गौरी आमच्यावर पण नजर ठेव, मला हिरोईन व्हायचं आहे. आई मला टॉपची मॉडेल व्हायचे. अरे म्हणून तर तुम्हाला इथं हॉटेलवर आणलाय ना इकडं. अरे आमच्या घरी तर असलं डेंजर आहे ना. हा. मी फिल्मचा वार्ता जरी केले ना माझा फादर लय हाणतो. होय? आणि मग तो फिल्म बघितली की माणसाची भाषा बिघडते. आता माझ्या भाषेला काय पेरायला आहे का? नाही पण भाषेला तुझा पर्याय होऊ शकतोय असं वाटतं मला. हा नाही माझा पण जरा सेम टू सेमच आहे. हा? आपल्या घरी जाम कठोर, हम्म. बघूच देत नाही. फक्त एकदा चालीत पडद्यावर असा पिक्चर लागला ना की मला पाठवतात आणि माझा आईस बापूस त्याची शिक्षा म्हणून स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेतात. अयो इतका कठोर. असं आहे. तुमच्यावर आपली नजर पडली ना तुम्ही हिरोईन होणार म्हणजे हे होणार. ठेवा, मला हिरोईन व्हायचं आहे. मला टॉपचे मॉडेल व्हायचे. आता ते एक लक्षात घ्या, त्यासाठी आपल्याला फोटोशूट करायला लागेल. हा. एकदम चांगलं फोटोशूट. हा. राख्या एक नंबर फोटोशूट करतो. राख्या कोणाकडे शिकला माहितीये का? कोण? बॉलिवूडचे फेमस फोटोग्राफर जगदीश माळी. नाही नाही माहित ना तुम्हाला? नाही, नाही. जगदीश माळी कोण आहे माहितीये का? कोण आहे? प्राजक्ता माळीचे वडील. काय बोलतो? अरे भाई मरती राहता, झूठ बोलेगा तो अभी तो सो जाऊंगा. फिर म्हणून ती ते हास्य जत्रेच्या सेट वरती जगदीश दादा करत असते काय? ते नाही ग, ते जगदीश दादा म्हणजे साऊंड रेकॉर्डिस्ट. ते जगदीश पाटील ते नाही, जगदीश माळी हो. प्रॉपर फोटोग्राफर एकदम फेमस आहे. आदर आहे ती. आणि अजून एक काय? अंतरा माळी प्राजक्ता माळीची सख्खी बहीण आहे. अरे भाई मला विचार, अरे इंडस्ट्री बद्दल मला विचार ना. लय भारी आहे. पण एवढी भावकी असते इंडस्ट्री मध्ये आपल्याला माहितच नाही. अरे काय. नुसतीच भावकी आहे. तुम्हाला ईशाडे माहितीये का? अरे मी तेच सांगतो तुम्हाला, छैला पिक्चर मधले प्रभुदेवा ऐका माझं जरा. मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ना ते सांगितल्यावर तुम्ही उडाल. काय आहे? ईशाडे मन उरायचंय, मन ईशाडे उरायचंय. माहितीये हा, ना? हा, ईशाडे कोण आहे माहितीये का? कोण आहे? भारताचे फेमस सिंगर मन्ना डेंची नात आहे. मन्ना डेंची नात. ना अजिबात वाटत नाही पण. बर काय खाऊन घ्यायचं आपल्याला? हा, चालेल. अरे यार सॉरी यार, मी पाकिट आणायचं विसरलो यार आज. नाही ठीक आहे ना, आमच्याकडे आहेत पैसे, हा? आम्ही देतो कोलॅबरेशन मध्ये. तुम्ही द्या, आपण घरी गेलो की तुम्हाला देतो. चालेल, चालेल. हा ए काय खाणार पटकन? ए वेटर, सणक मणक मणक सणक सणक मणक मणक सणक मणक इंग्रजी गाणी. ऐका, इंग्लिशची गाणी. ही गौरी इंग्लिश गाणी पण आहे. अरे इंग्लिश म्हणजे यांना काय पाहिजे ते बघ. सणक मणक. ते कुरुम टाइमपासला घेऊन या काहीतरी. ते तळलेला शेव असतो नाही का तो आणा. हा आणि एक फ्राईड राईस आणि मंचुरियन आण. तू काय खाणार शिवले? सेम टू सेम, फक्त ना 1/2 ते डाएट वर आहे ना. हा मी पण 1/2 खाते मग हे डाएट वाला घेऊन या. हा. तू मला एक फुल्ल मंचुरियन आणि लॉलीपॉप. एक फुल्ल अरे भाई ये भाई ये चिकना दिखता है बे, क्या बात है. हीरो बनेगा तू? ए हीरो बनेगा भाई, अपनी नजर तेरे पे गिर गई तू हीरो बनेगा. अरे नाही असं करू नको, हिरो बनशील. हे गौरी तू. मला पण हिरोईन बनायचा, नजर ठेव रे. अरे. नजर ठेवा टॉपचे मॉडेल. इथून स्टुडिओ समोर दिसतो का ना तुम्हाला? हा. MJ स्टुडिओ. तुम्ही जाणार त्या स्टुडिओ मध्ये. अरे देऊन देतो तुम्हाला मी. अरे आपल्याकडे म्हणजे सगळं. आणि एक्सक्यूज मी येस. मी एक बोलू का? आय एम सो सॉरी. हा. म्हणजे मी बघाचपासून ऐकतोय, मी
सॉरी सांगू का एक थोडंसं प्लीज? हा ठीक आहे बोला की. तुम्ही जे आता गाणं गाताय ना ते चुकीचं गाताय. काय बोलतो भाई? चुकीचं गाणं आहे ते अख्खं. चुकीचं का नाही? असं नाहीये काही. मग कसं आहे? हे तुम्हाला वाटत असेल हे इंग्लिश गाणं तुम्ही, पण ह्याच्यातला एकही शब्द इंग्लिश नाहीये किंवा कुठलाच शब्द कुठल्याच भाषेचा नाहीये इकडे. बस आमचं जरा वेगळं. सॉरी पण खूपच मला खूप त्रास झाला. नाही, नाही, गाण्यांचे it's शब्द चुकवू नका. नाही नाही काय बसा बसा. अरे भाई टायटॅनिक मधलं पण येतं आपल्याला. प्लीज नका गाऊ तू. नाही नाही नाही. प्लीज नका गाऊ. अरे बोलतो. प्लीज नका गाऊ. ठीक आहे गावऱ्या, एवढी कशाला तर. डरताय रे, जाऊ दे सोड ना. अरे तू सोड ना, तू त्याने तुझी मिस्टेकच रिपेअर केली ना, एवढ्या कशाला उकडायचं? कशाला करायला पाहिजे? जाऊ दे सोड ना. छोटे छोटे बातम्या मोठे मोठे होत आहे काश्मीरा उसमें क्या है? बर, काश्मीरा. अहो सॅन्योरिटा आहे ते. ते भाई ऋतिक वाला ना आपला शाहरुख खान वाला आहे. ऋतिक आणि शाहरुख दोघांचंही सॅन्योरिटाच आहे हा का. आणि तुमचं करिअर जिकडे सुरू होऊन संपतं ना ते काश्मीर आहे, हे लक्षात ठेवा. जर शहाणा बना भाई, जरा शहाणा बन. शांत बस जरा. आम्ही आमचं डिस्कस करतोय ना. आय एम सॉरी पण तुम्ही प्लीज चुकवू नका रेफरन्सेस, एवढंच माझं म्हणणं आहे. पिरिया गौरवची पतंगच काटली. काय पतंग बितंग नाही काढली आपण, काय बोलत नाही त्याला. त्याला काय माहिती आहे इंडस्ट्री बद्दल? त्याला काय माहिती आहे? अरे जाऊ दे, कशाला दिमाग तर तू वडापाव करतो, सोड ना. आता बघ ना कसं मध्ये मध्ये बोलतोय. याला काय माहिती आहे? ठीक आहे, टर्न घे जरा. पण पिरिया मला ऋतिक आवडतो. कसलं नाचतो ग तो. अयो मस्का सारखा नाचतो एकदम. त्याच्या बॉडी मध्ये हाड हाय का नाही कळतच ना. अरे बाबा त्याची पूर्ण खानदान इंडस्ट्री मध्ये आहे. मग अरे म्युझिक डायरेक्टर राजेश रोशन आहे ना, त्यांचा पोरगा राकेश रोशन हे डायरेक्टर. हे गप रे. हे गप. त्याला काय झालं? काहीतरी म्युझिक डायरेक्टर राजेश रोशनचा मुलगा राकेश रोशन. हा मग? येड्या, राकेश रोशन आणि राजेश रोशन हे भाऊ भाऊ आहेत. राकेश रोशन ऍक्टर डिरेक्टर, राजेश रोशन म्युझिक डिरेक्टर, राकेश रोशनचा मुलगा ऋतिक रोशन आणि राकेश रोशन राजेश रोशनचे बाप संगीतकार रोशन. तुला माहित नसेल पण त्यांनी आनंद बक्षींना ब्रेक दिला होता, कळलं? काहीतरी सांगतोय. आणि का आलाय तुम्ही ह्याच्या बरोबर? काय हिरोईन आणि काय टॉपची मॉडेल बनायचं आहे. ह्याच्या बरोबर का आलायत पण तुम्ही? त्याने ऑडिशन घेतलं, आमच्या ऑडिशन मध्ये सिलेक्शन झालं म्हणून आलो आम्ही. हा, आणि ऑडिशन नंतर पैसे पण घेतले, हिरोईन म्हणून काम देणार म्हणून. हा, ह्याची काय ओळख आहे? त्या समोरच्या स्टुडिओ मध्ये ओळख आहे त्याची. हा मी ऐकलं. हा तुझं काय रे समोरच्या स्टुडिओमध्ये काय ओळख आहे तुझी? MHJ प्रोडक्शन्स ना? काय ओळख आहे तुझी? ते दोन आहेत ना प्रोडक्शन वाले. कोण? सरताज आणि पुनीत. गपरे. असं कोणी नाही तिकडे. तुला काय एवढं माहिती? तू कोण आहेस? मी 5 वर्ष त्या कंपनीत काम करतोय ॲज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि कास्टिंग डिरेक्टर, कळलं का मूर्ख माणसा? आणि तुम्ही अशा हिरोईन आणि ऍक्टर बनायला आलात तुम्ही. हिरोईन ऍक्टर काय मॉडेल बनायला आलात तुम्ही. अशा माणसांच्या नादी लागाल ना तर करिअर बर्बाद होईल, माती होईल आयुष्याची. कुठून आलात तुम्ही? कोळशेवाडी. बेबेवाडी. डायरेक्ट बॅग उचलून आलात घरून? त्याने बोलवलं. अरे त्यांनी बोलवलं म्हणजे असं लोकांच्या नादी नका लागू तुम्ही. अरे करा ना, अभ्यास करा ना, शिका, अभिनय शिका, काहीतरी जॉईन करा, शिबिर जॉईन करा, स्कूल जॉईन करा. कुठून? कुठून काय शोधा जरा. डायरेक्ट आलात हिरोईन बनायला. मग अशी काय हा सई तामणकरांचं उदाहरण देत होता ना, सई तामणकर ऍक्ट्रेस हिरोईन त्यांचं स्ट्रगल बघा, त्याच्यामधनं तरी शिका. डायरेक्ट नाही ते स्टार झालेल्या, त्यांनी स्ट्रगल केलाय तेवढा, हे लक्षात घ्या. आल्या मोठ्या हिरोईन बनायला. आणि तू रे परत जर अशा कुठल्याही पोरींना फसवलंस ना तर डायरेक्ट साणक फाणक, कळलं ना? तसं नाही भाई. तर मी काय म्हणतो, साणक फाणक. सर मी काय म्हणतो, माझे पैसे घेतले, मी ह्याला सानक फानक देऊ काय? हे बघ भाई, मला पण द्यायचं आहे. ये. हे बघ मी काय म्हणतो, पैसे काढ आत्ताच्या. आत्ताच्या काढ आत्ता. चल. हाय आपल्याकडे पैसे आहेत. हे वाजव रे, पळ. भन्नाट परफॉर्मन्स. ऐकूया प्रसाद ओक काय म्हणतात. फार मस्त विषय होता आणि स्किटच्या शेवटी जो मेसेज दिला गेला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक मुलं मुली या इंडस्ट्रीला भाळून वाटेल ती पावलं उचलतात, येतात आणि पुढे त्यांचं काही होत नाही. तर अशा लोकांसाठी रंजक पद्धतीने विनोदाच्या माध्यमातून त्यांना दिला गेलेला हा संदेश मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. मजा आली. मंडळी, पुस्तकं आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात.
अशाच एका पुस्तकाच्या मार्गदर्शनाखाली एक शिक्षक आपल्या आयुष्याची परीक्षा द्यायला निघालाय. बघूया त्याला किती यश मिळतंय ते. हे गोड प्रहसन घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि विनोदाला देणारी हुल अर्थात बेलापूरकरांचा राहुल. हाय सई, हाय प्रसाद. हाय. काय करायचं या प्रेमाचं? अरे बापरे. प्रसाद यार, प्रेमात पडलो यार. ओहो. काय करू कळत नाहीये. गेली 12 वर्ष मी या शाळेत मराठी शिकवतोय. अनेक विद्यार्थ्यांना ना मराठी भाषेची ओळख करून दिली मी. चला काय करायचं या प्रेमाचं? अवयव असता तर कापून टाकला असता, एकदाच झोंबलं असतं, पण हे सगळं सतत टोचत राहतं रे. एकच आधार आहे मला रे. मी माझ्या भावना कशा व्यक्त करू यार? वाच वाच वाच. तुला सांगतो, हा लेखक मला प्रचंड आवडतो. आहे सगळं फिक्शन, आहे सगळं खोटं, पण खरे खरे वाटतात किस्से. कमाल लेखक आहे, मला प्रचंड आवडतो. हाच मला वाचवणार आहे, हा माझा विश्वास आहे. पहिल्या पानावर मंजिरीच्या देवा तुला ठणकी ठणकी वाहू दे. दुसऱ्या पानावर 2 ओळीत बायकोला गुंडाळलंय. काय लेखक असेल? त्यांची टीप नंबर 1, आवडत्या व्यक्तीचं मन जिंकण्याच्या प्रवासाचं पहिलं स्टेशन हे एखादी कविता आणि शेरोशायरी असायला हरकत नाही. थँक्यू प्रसादोक. मी आज नसतात तर काय झालं असतं माझं. थँक्यू. हो चौगुले, कोणाशी बोलताय? नाही काही नाही. भितराशी? नाही, भिंतीशी नाही, सहज एक. आजकाल वागणं बदललंय तुमचं. काय काय चौगुले, हा प्रेमात बिमत पडला काय? नाही, प्रेमात नाही नाही नाही, आम्ही बघितलंय. नाही, खरंच नाही. हो, जनरली माणूस दमून आल्यानंतर बसताना हुश्य करून बसतो. हो. तुम्ही ईर्ष्या करून बसता. कसं ईर्ष्या? बरं ठीक आहे, तर ते ही काय भानगडे? थांब ना जरा, महत्वाचं ऐक ना. काय काय बोला. मी आता आज जाणार आहे. त्या नवीन मुख्याध्यापिका आल्यात ना, ईशा डे. काय 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 झालं? नाव काढलं की मी माझं राहत नाही, ठरवतो मी त्यांच्याकडे जाणार आहे. हा, त्यांच्याकडे गेल्यानंतर थोड्या वेळाने तू तिथे यायचं. मी हळू सगळ्यात आधी मदत ही करायची, मोठ्याने बोलायचं नाही, कळलं तुला? सावकाश तिकडे यायचं आणि पैसे मागायचे. मॅडमकडे 200 रुपये द्या. 200 रुपये मागायचे, रडत रडत काही कारण दे, कळलं? मग मी तुला सांगेन, मी तुम्हाला पैसे देईन. याने काय होईल, त्यांच्यावर जरा इम्प्रेशन पडेल. हे लिहिलेलं आहे. आलं लक्षात? हो. ते दमल्यावरचं हुश्य नव्हतं, तर डेनचं ईर्ष्या होतं. तर तेवढं करशील ना, मदत करशील ना? नाही नाही, मग मला एक सांगा, ही दळबद्री आयडिया कोणी दिली तुम्हाला? दळबद्री हे ह्याच्यात पुस्तक मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद. वा वा. हो. नका नादी लागू या पुस्तकाच्या. नाही, असं कसं? माझा विश्वास आहे यांच्यावर. अहो नका. ऐका, अरुण कदमांनी हे पुस्तक वाचलं आणि कुत्र्यासारखा आणलाय त्यांना. नका वाच. नाही, माझा या प्रसादोक या लेखकावर खूप विश्वास आहे. 1.5 लाख लोकांनी वाचलंय हे पुस्तक. 5चं रेटिंग दिलंय प्रसादोकांना. 1.5 लाख लोकांनी. सांगितलं तेवढं कर. मी गेलो की तेवढी मदत कर. हा, करशील? आत ये आणि पैसे मागायचे. रडाय काही मी तुला मदत करेन, म्हणजे तेवढं येतो मी. बाई, माझं तुमच्याकडे तसं महत्वाचं काम होतं. बोला बोला बोला. बरेच दिवस माझ्या मनात होतं, ते तुम्हाला सांगायचं होतं. बोला ना चौगुले. हो. आय लव्ह यू. आल्या. म्हणजे मला कळलं नाही, सॉरी. आय लव्ह यू. कुठली भाषा बोलताय चौगुले? मला नाही कळत आहे, काय बोलताय? हो,
काय बोलायचंय? बोला बोला, काम आहेत खूप, चला हो मला बोला चौगुले. काय होतंय का काही तुम्हाला? होत नाहीये. मग का असं का करताय वेड्यासारखं? जिंदगी को खरमा को फुलके. काय जुंगते के फरमर के हुलके हुलकों के लिए फुलके. चौगुले, तुम्हाला पाणी हवंय का? होय घ्या घ्या, हळू हळू. काय बोलायचंय? बोला नाही हो. प्रसाद होकरनी काय शायरी दिली आहे. लवकर बोला चौगुले. इस बेजुबा की ख्वाहिश तो सुन लो. हे कुठल्या धड्यातलंय? अहो, मराठी शिकवताना तुम्ही हिंदीच्या नादाला कशाला लागताय चौगुले? काय नाही 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 करताय? तसं नाही मॅडम, माझं वेगळं आहे, मला वेगळं सांगायचंय. हा बोला. इस बेजुबा की ख्वाहिश तो सुन लो. मॅडम 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 मला पैशाची गरज आहे मॅडम. माझ्या वडिलांचं ऑपरेशन आहे, मला 2,000 रुपये द्या. गेला बुलगार, मी आहे ना. या, काही काळजी करू नका. हा, बाप मेल्याची ऍक्टिंग होते, कमी करत राहा. ओके, मी येतो. तुम्ही का द्याल चौगुले? तुम्ही काय झालं म्हणजे? तुम्ही कशाला पैसे माझा देता? स्वभाव आहे बाई, तसा स्वभावाच आहे माझा. हा कुटुंबाचा सदस्य आहे माझा. शाळेतला प्रत्येक स्टाफ हा माझा लहान भाऊ आहे. हा बेलापुलकर नाहीये, याचं आडनाव सुद्धा चौगुलेच आहे असं मी समजतो. किती हळवे आहात हो चौगुले. आहे तसाच आहे. अशी चांगल्या मनाची माणसं आजकाल कुठे भेटतात मला सांगा? आणि खरं सांगू, अशी माणसं आसपास असणं म्हणजे भाग्य लागतं आजकाल. तुम्ही आहातच भाग्यवान, मी तुमच्या बरोबर आहे. ठीक आहे, 200 रुपये. 200? चौगुले, त्यांनी 2,000 मागितले. दिले 200. नाही, त्यांनी 2,000 मागितले. ऑपरेशन आहे ना? 2,000 2,000 ठरले होते आपले. आला त्यांनी 200 मागायला 200 मागायला 2,000 कुठून मागितले? चौगुले सर, काय 200 रुपये? अहो, ड्रेसिंग नाही करायचं, वडिलांचं ऑपरेशन आहे. हो, पण अचानक तू 2,000 असं कसं होईल? खरं तर 20,000ची गरज होती. 18,000 कशापाशी जमा केले, 2,000 कुठून आलो कळत नव्हतं मला, म्हणून तुम्हाला मागायला आलो. तुम्हाला ते जमत मॅडम, तुम्ही देणार मीच पैसे मीच देणार. नाही, पर्स खाली ठेवा. पर्स हात घाल, पर्स. माझी पर्स आत आहे चौगुले. मी देणार, पैसे मीच देणार. मी काहीच देत नाही. हे बघ, हे एवढेच आहेत आता. एवढेच आहेत आता. ओके, ते काय आतून डोकावतात. हे 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 घे, दिलेत मी. हा, हे घे. हा मॅडम, जाऊ का? मला लई काम आहे. थांब, शपथ आहे तुला गेलास तर. चौगुले, बाहेर थांब, मला भेटायचं तुला. बाहेर थांब. चौगुले, त्याला हॉस्पिटलला जायचं असेल. नाही नाही मॅडम, मला त्याला मिठी मारायची, गेट वेल सून म्हणायचंय. थांब तू. तो आजारीच नाहीये, त्याचे वडील आजारी आहे. मी याला मिठी मारणार, तो बाबांना जाऊन मिठी मारणार, असं आहे ते. तू थांब, तू थांब. हा? थांब, तू थांब, इथे बाहेरच थांब. कौतुक वाटतं तुमचं चौगुले. हो मॅडम, फारच चांगल्या मनाचे आहात तुम्ही. मी असाच आहे मॅडम आधीपासून. 2 मिनिटात आलो मॅडम. चौगुले ऐका, 200 रुपये ठरले होते. 200 रुपये ठरले होते. बरोबर आहे, बरोबर आहे. 2,000 मागितले. तुम्ही 2,000 दिल्यावर मॅडम काय म्हणाल्या? चौगुले, किती मनाने चांगले आहात हो तुम्ही. कसं फुलकं हलकं वातावरण झालतात. पुन्हा फुलकं हलकं असं नाहीये रे बाळा. पण अहो, अचानक 20,000 मागितले असते तर मिठीतच घेतलं असतं. बरं ठीक आहे, तर तू जा, मी बघतो काय. लगेच जा. 1 मिनिट, पैसे दे परत माझे. जास्तीचे पैसे घेतलेस ना, 200 ठरले होते, 200 ठेव, बाकीचे परत दे. दे 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 दे. हा, टिप नंबर 2. आयुष्य किती क्षणभंगूर आहे, त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगता आला पाहिजे, हे तिच्या मनावर बिंबवा. आय लव्ह यू प्रसाद. बरे आहात ना तुम्ही? हो, मी बरं आहे मॅडम. कुठे निघून गेलात मध्ये? तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ना हो हो, मला कामाचं? बोलायचं मॅडम, मला बोलायचं. चला बोला हो चौगुले, केवढी काम आहेत. बोला बोला. हो मॅम, मला बोलायचं मॅडम तुमच्याशी. मला हे तुम्हाला सांगायचं की आपलं आयुष्य किती क्षणभंगार आहे.
आयुष्य किती क्षणडमरू आहे हे. काय काय मला हे आहे, मला तुम्हाला हे सांगायचं एकटेपणा मॅडम. अं, एकटेपणा काय वाटतं तुम्हाला? एकटेपणा चांगला असतो का वाईट असतो? सांगा मला, एवढं सांगा. एकटेपणा चांगला असतो का वाईट असतो? वाईट. मला हेच, सॉरी मॅडम, मला हेच म्हणायचं मॅडम, एकटेपणा वाईट असतो. तुम्ही सुद्धा एकटा आहात, मी सुद्धा एकटा आहे, अनेक वर्ष एकटा आहे. हल्ली मला एकटेपणा खायला उठतो. यावर तुम्हीच उपाय काढू शकता मॅडम, प्लीज थोडासा विचार करा. आय होप. मला कळतंय चौगुले, तुम्हाला फार एकटं एकटं वाटतं ना. मी पण एकटी आहे, पण खरं सांगू का, मला आवडतो एकटेपणा माझा. मला माझ्या स्पेसमध्ये तसंही कोणी आलेलं आवडत नाही. पण तुम्ही ज्या अवस्थेत आहात ना, त्याच अवस्थेत माझी मैत्रीण आहे, प्रभा मोरू. प्रभा मोरू? ती पण असं एकटं एकटं फील करत असते. मला असं वाटतं ना, मी तुमच्या दोघांची ओळख करून देते. नाही, तुमची जोडी फार छान दिसेल. फोन ठेवा, फोन ठेवा. अहो, मला कळत कसं नाही ईशाबाई, माझं तुमच्यावर प्रेम आहे. माझं तुमच्यावर प्रेम आहे ईशाबाई. मी मगाचपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला, आय लव्ह यू. मगाशी मी आलो, ते पिऊनला सांगितलं पैसे मागायला, ते तुमच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी. मी मगाचपासून सांगतोय, क्षणभंगूर एकटेपणा वाटतोय, हे सगळं तुम्ही मला होकार द्यावा ह्यासाठी. ईशा, डे अँड नाईट मी तुमचाच विचार करतोय. डे अँड नाईट केमिस्ट कसं असतं तसं माझं झालंय. रात्रभर उघडं असतं, कस्टमर पण येत नाहीत, दुकान पण बंद करावं असं वाटत नाही, असं झालंय. आय लव्ह यू ईशा मॅडम. तुम्हाला बघितल्यापासून मी माझा राहिलेलोच नाहीये. ईशा, ईशा आउट. मॅडम प्लीज आउट. मी फक्त माझ्या लाज नाही वाटली असं बोलायला? आउट. सिक्युरिटीला बोलव. यू आर फायर्ड. चौगुले नकार दिला यार त्याने. हा, डायरेक्ट विचारलं. मग हे प्रसादक, मी डायरेक्ट विचारलं तरी सुद्धा नकार दिला यार. नोकरीवरून काढून टाकलं यार, टर्मिनेशन लेटर दिलं यार मला. माझं प्रेम आहे यार. चौगुले हे नीट वाचा. डिअर मिस्टर चौगुले, बंदुकीच्या गोळ्या थेटच घालायच्या असतात. मन व्यक्त करतानाही तेच करायचं असतं. नागमोडी वाटेवर अपघात होतातच, म्हणून आपण नेहमी एक्सप्रेस हायवे धरायचा आणि थेट विचारायचं. जसं मी आत्ता तुम्हाला विचारते, माझ्याशी लग्न कराल? ट्रुली अ लवली स्किट. किती गोड परफॉर्मन्स, किती गोड. आणि मला या पुस्तकाची कॉपी हवी आहे. चला तर लेखकांना विचारूया त्यांना कसा वाटलाय हा परफॉर्मन्स. तुम्हाला वाटलं असेल मी तुम्हाला मिठी मारायला लावलोय, मी माझी शेवटची कॉपी घेऊन जायला आलोय. सई. मस्त, सुंदर परफॉर्मन्स, मजा आली. स्मिताला विचारूया तिला कसा वाटला परफॉर्मन्स. इतकी ऑथेंटिसिटी आणि प्रत्येका इमोशनमध्ये
समीर दादा यू आर लाईक दी बेस्ट. खरंच इट वॉज ब्युटिफुल परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, आयुष्यात केलेली उधारी कधी आपल्याकडे पलटून येईल आणि आपल्याला गोत्यात आणेल काही सांगता येत नाही. पुढील प्रहसनात नेमकं हेच घडणार आहे, जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतील अतरंगी कलाकार. मी आउट आहे. अरे भाई आउट आहे तर जेव. मी आउट अमावस्याच्या कारत्यान हो. अरे ऐका ना रे. काय भाद्याच्या किड्यासारखे वय 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 करता बे. गुच्चूप एका जागी बसता नाहीत का? ए शिशवाली गुच्चवास. तुम्हाला मी काय सांगलो होतं, आपल्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन करायला एक मोठे साहेब येणार आहे, माझ्यापेक्षा बी मोठे. ते आता आपल्या वर्गावर येतील. ते आल्यानंतर बरोबरचे उत्तर द्यायचे, जास्त शहाणपणा करायचा नाही. समजले का? हे काय पाहिलं का? पट्टी आहे सर. पट्टी फोडीन. हा गडबड गोंधळ दांगडो झाला गारा पालीन. मग ध्यानात ठेव जा. नाही सर, आम्ही गडबड गोंधळ काहीच नाही करणार सर. फक्त आम्हाला आमचे 750 रुपये द्या ना सर. द्या ना सर. हा सर द्या. 750 कायचे? सर असं काय करता? त्या दिवशी आम्ही चौघांनी मिळून तुम्हाला 1 डझन आंबे आणून दिले नाही का? त्यावेळेला तुम्ही पैसे द्यायला विसरले सर. आणि मग त्यानंतर मग काय केलं, आम्ही आमच्या खिशातले पैसे काढले, त्यांना दिले आणि आंबे घेऊन आलो. त्यावेळेला आम्ही पैसे मागायला विसरलो सर. पण सर एक काम कर ना, ते 750 रुपये आम्हाला द्या सर. घरी ओरडतील सर, घरचे बेकार आहेत सर आमचे. सर घरातले मारायला विसरत नाही सर. 750 रुपये द्या आमचे अरे सर. कुठून देऊ तुला? माझ्या पगारनी झाला खिशामध्ये दामडीनी 7.5 रुपये पडले. पगारनी व्हायला मिळाला. अच्छा, पगार नाही झाला. हा मग पण मग तुम्ही खरात मॅडम सोबत पिक्चर बघायला कसे काय गेले सर? मी बघितलं तुम्हाला थिएटरच्या मागच्या गेट मध्ये. खरात मॅडमनी स्कार्फ बांधलेला माहितीये का? नाही रे. सर त्यांना सांगा स्कार्फ बांधून काहीच उपयोग नाही. आम्ही त्यांना कुठून पण ओळखू शकतो. पोरी सर तुम्ही नाही रे बने. खाली बस खाली बस. पोरी असं काही नाही ते. तू समजते तसं नाहीये, चुकीचं आहे ते एकदम. आम्ही एका वेगळ्या प्रकल्पावर काम करतोय 2 जण. सीने की आग हा कुठला प्रकल्प आहे सर? तू नको न रे बोलू. हा मध्येच काहीतरी बोलतो आणि रिकामा उभरतो. गुच बस. हे पा ऐका, आता ते सर केव्हा बी येऊ शकता. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नीट द्या. मा बाप हो. अरे माझ्या नोकरीचा प्रश्न येणार आहे, समजून घ्या थोडसे. पैसे सर. अरे सर नमस्कार. सर वेलकम सर. अरे, thank सर you. वेलकम, मोस्ट वेलकम अरे, सर. thank you, thank प्लीज you. कम अवर क्लासेस सर. या प्लीज सर. या सर प्लीज सर. एक सेकंड सर. ए पोराव नमस्ते नमस्ते. 7,750 सर. 750 काय प्रकार आहे? काय म्हणजे मी पहिल्यांदा ऐकलं असं काही. नीट नमस्कार करा नाही तर कोंबडा. हा नीट करा. 1,7 नमस्ते सर. 750. सर हे काय प्रकार आहे हा 750? हा? सर ते तुम्हाला नमस्ते करताना 750 वेळा वंदन करताय सर. अरे बापरे. Yes, sir. म्हणजे खूपच अभिनव पद्धत आहे. वा ए पुरा ना बसा 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 रे, खाली बसा. थँक्यू. वा 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 मस्त वर्ग आहे. हा तर पोरांनो, तुम्ही शाळेत येता, अभ्यास करता, तर शाळेत येऊन तुम्हाला कसं वाटतं बा? खूप भारी वाटतं सर. मजा येते. छान वाटतं सर. वा, क्या बात आहे. ए बेटा तू अरे मागे काय बघतो? ओ बेबी बॉबी देओल तू. हा, हा. हा बेटा, नाव काय तुझं? बने सर. पण एकदम असं वेगळंच नाव आहे. हरकत नाही. तर ही जी शाळा आहे याच्याबद्दल माहिती दे. म्हणजे काय माहिती आहे तुला या शाळेबद्दल? आमच्या शाळेचं नाव आहे महाज शाळा क्रमांक 2. वा वा. आमची शाळा खूप सुंदर आहे सर. आणि सर आमच्या शाळेला 750 वर्षांचा इतिहास आहे सर. आणि सर आमच्या शाळेची पटसंख्या 340 जरी असली तरी ती 750 असायला हवी होती. कारण आंबे दिलेल्या 4 मुलांना 750 रुपये मिळाले नाही ना सर. नाही मिळाले. अरे
सर हा काय प्रकार आहे? काय सर? नाही नाही हे काय शिकवलंय तुम्ही? काय, सर? नाही नाही, माझ्या माहितीप्रमाणे ही शाळा सुरू होऊन 15-1 वर्ष झाली असतील. येस सर. हा म्हणतो या शाळेला 750 वर्षाचा इतिहास आहे. इतिहासात काय हसता कशाला आहे तुम्ही? गंमत केली का मी? हसू नका. हे काय शिकवलंय? बने नीट उत्तर देणार घाबर सर. हा? काय- सर ऍक्च्युली घाबरलाय सर तो. माझ्यात काय घाबरण्यासारखं? भयानक दिसतात. सॉरी. काय बोलताय हे? मी भयानक दिसतोय मी? तो भयानक घाबरला असं म्हणायचं. नाही नाही ए बेटा सर, काय ना तो घाबरलाय त्याच्यामुळे तो 15च्या ऐवजी 750 बोलला सर. प्लीज बने अरे नीट उत्तर दे ना. तुझ्या मनातले उत्तर देऊ नको. सर जे विचारताय ना त्याचं उत्तर दे. बने हा? बेटा बेटा नीट- नको घाबरू. हा सर. बस 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 खाली बस. खाली. ए बेटा ए अरे ए पोरगी हा तू 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 उभी राहा. नाव काय तुझं? प्रियदर्शिनी. अरे वा वा छान 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 नाव आहे. आता प्रियदर्शनी तुला पायथागोरस माहिती आहे? हो तोच ना जो असं पाय सरकवत चालतो तो. नाही नाही बेटा तो तरस. मी जो बोलतोय तो पायथागोरस. हा सर काय सोपं आहे, कॉमेडी की गणित? गणित गणित. हा. तर बेटा पायथागोरस गणितज्ञ. हो सर आठवलं. आठवलं ना? व्हेरी गुड. तर पायथागोरसचं सूत्र सांग. सोपं आहे. हा A² + B² = C². अरे वा 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 मेरी शेरनी. देखो सर कैसे होशियार आहे मेरे बच्चे. वा वा छान छान छान. पण आता तू सूत्र सांगितलं. आता हा जो पायथागोरसचा प्रमेय आहे तो विस्कटून सांग जरा. इकडे ये, इथे 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 हा हे, फळ्यावर सांग ये नीट. ये इकडे. हा हा पायथागोरसचा प्रमेय असा सांगतो की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. वा 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 क्या बात है, सर, क्या बोला बात ना, है. हुशार वा, मुलगी वा, सर वा, आमच्या वा, वर्गातली. व्हेरी गुड. पण पायथागोरस जर का खरात मॅडम बरोबर पिक्चर बघायला गेला तर मग आमचे 750 रुपये का बरं नाही देऊ शकत? हो सर. अरे हे काय पायथागोरसचा तो प्रमेय आहे ना तो मला माहिती आहे. पायथागोरसचा हा प्रमेय हा माहितीच नाही ना मला. अरे हा कुठला प्रमेय आहे? आणि पायथागोरस खरात मॅडम बरोबर कुठल्या पिक्चरला गेला? सीने की आग. हा काय प्रकार आहे? काय प्रकार आहे हा? पटकन बोला हा काय? आणि हे सगळे पोरं म्हणजे 750 यांची कॅसेट इथे काय अडकते 750 वर? हसू नका ना. हसले की डोक्यात जाता तुम्ही. हसू नका. हसता काय? गंमत केली मी, जोक केला. हा मग चेहरा तसा आहे सर. सगळे उठा उठा समोर या. इथे रांगेत उभे राहा. सर असू द्या. तुम्ही शांत बसा. रांगेत उभे राहा. एकदम रांगेत उभे राहा. सर जाऊ दे. पटकन हे 750चं काय प्रकरण आहे ते मला सांगा. त्यांच्याकडे बघू नका तुम्ही. तुम्हाला नापास करून टाकीन मी. तुम्हाला LC देईन त्याच्यावर लाल शेरा असेल. नाही सर सांग पटकन सांगा. पटकन. सर हे पाटील सर आहेत ना, त्यांना आम्ही त्या दिवशी चौघांनी आंबे आणून गेले 1 डझन. त्याचे 750 रुपये झाले सर. ते आम्ही आमच्या खिशातून टाकले. ते आमचे 750 रुपये देत नाहीयेत सर. सर त्यांना पैसे मागितले तर बोलतात नाही येत आणि खरंच मॅडम बरोबर पिक्चर बघायला जातात सर. सीने की आग. सर घरी ओरडतायत सर, आमचे पैसे देत नाहीयेत ते. काय पोरांच्या पैशांनी आंबे खाता, खरात मॅडम सोबत पिक्चरला जाता, सीने की आग. हा काय धंदे? लाज वाटते का काही? काय 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 सर ऍक्च्युली काय आहे सर, माझ्या घरी सिंगल इंजिन आहे. खरंच मॅडमच्या घरी डबल इंजिन आहे सर. म्हणजे त्यांचे मिस्टर पण नोकरी करता ना सर. माझ्या घरात मी एकटाच नोकरी करतो. असं मग त्यांच्याकडे पैसे होते सर. त्या म्हणल्या की चला बाबा सिनेमाला. म्हटलं चला प्रकल्पावर चर्चा पण होईल म्हणून गेलो. म्हणून सीने की आग बघाल तुम्ही? नाही सर. ऍक्च्युली सर खरं सांगू. पोरांच्या पैशाने आंबे खाल्ले त्याचं काय? सर खरं सांगू का सर? काय काय खरं सांगता? पगारच नाही झाले सर. 2 महिने झाले. शपथ कधी. म्हणजे घरचे पोर आहे ना सर, ते म्हणत होते पप्पा आंबे. म्हटलं काय करावं भाऊ. मी टेन्शन मध्ये होतो. पोरांना म्हटलं कर भाऊ काय आंब्याचं करायचं. पोरं म्हणले की सर
टेन्शन नका घेऊ, आपण आणू आंबे. त्यांनी आणले सर, पैसे द्यायचे राहून गेले, बाकी काही नाही सर. असं सर प्लीज सर, सर तुम्ही एक काम करा ना सर. काय करू आता मी? तुम्ही पटकन शाळेला ग्रेड देता का? ग्रेड नाही म्हणजे लगेच पगार वेळेवर सुरू होईल सर, पगार वाढेल. पण सर जसं का पगार वाढेल सर, मी तुम्हाला तुमच्या घरी 2 पेट्या आंबे आणून देईन सर. हे धंदे नका करू. का सर? 2 पेट्या पाठवतायत. का सर? एक तर माझ्या लग्न झालेलं नाही, काय संबंध सर? एक आंबा 3 दिवस पुरतो मला. सर सर हे घ्या, हे 750 रुपये. हा सर, हा थँक्यू सर. अरे तुम्हाला नाही दिले त्या पोरांना द्या, पोरांचे पैसे पटकन द्या. सर खिशात पटकन द्या, किराणा बाकी सर या महिन्यात. फालतूपणा करू नका, द्या पटकन द्या. पूर्ण पैसे देऊन टाका, ते वाटून घेतील आपसात काय जे काय झालंय ते. फालतूपणा करता. अरे पोरांनो, अभ्यास करायचे, रिकामे धंदे नाही करायचे. तुम्ही पण काम नाही सांगायचे त्यांना. ऍक्च्युली सर पगारच नाही सर, म्हणजे किराणा बाकी. आता तुम्ही आहे ना केंद्र प्रमुखांना भेटा, मी पण असेल तिथे, आणि खरात मॅडम त्यांना पण घेऊन या. नको सर. नाही नाही, तुमची जी सिनेची आग आहे ना ती वीज व्हायची आहे, पाणी टाकायचे त्याच्यावर. सर ऐका ना सर. सांगतो त्यांना. सर ऐका ना सर. पैसे वसूल करण्याची पोरांची ही क्लुप्ती भारी होती. भारी आयडिया, भारी परफॉर्मन्स. सई, भारी आणि गोड असा दोन्ही होता हा परफॉर्मन्स. मस्त संकल्पना होती, तुम्ही सगळ्यांनी ती खूपच छान फुलवलीत. हेमंत दादा, भयानक दिसताचं टायमिंग अप्रतिम होतं आणि आज खरंच वेगळा अटेम्प्ट होता तुमचा. मजा आली. मला असं वाटतं की लिखाण खूप खुसखुशीत होतं नेहमीसारखं जसं तुम्ही लिहिता, आणि त्याला ह्या गोड संकल्पनेची जोड होती. त्यामुळे 750 रुपये जेव्हा मुलांनी वसूलले तेव्हा आम्ही पण खूप खुश झालो, मजा आली. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.